नमस्कार सगळ्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आशाज नित्यधारा हिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. वेलकम 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 यू ऑल. आत्मा नमस्ते सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते. नमस्ते मॅम. आत्मा किती नमस्ते. दिवसांनी दिसला आत्मा मॅम नमस्ते तुम्ही मॅडम. आत्मा आम्हाला. नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मानसी मॅम. तर आज आपण क्रिस्टल थेरपीचा आज इंट्रोडक्शन सेशन आहे आपला, जो काही आपला नवीन कोर्स येतो आहे. त्यामध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळणार आहे किंवा तुम्ही भविष्यात जर माझ्याकडे येणार असाल तर तुम्हाला त्यातनं कुठल्या कुठल्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत, तर हे तुम्हाला माहित असावं. यासाठी आपलं हे फर्स्ट डेचं इंट्रोडक्शन सेशन सगळ्यांसाठी अगदी फ्री असतं. तर त्यामध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत की या सेशनमध्ये ते किती दिवसाचं असणार आहे, त्यामध्ये सिलेबस काय काय असणार आहे आणि कुठल्या कुठल्या गोष्टी माझ्याकडनं तुमच्यासाठी करून घेतल्या जाणार आहेत. ओके, तर या सगळ्या गोष्टींची तुम्हाला आज सविस्तर माहिती या ठिकाणी मिळणार आहे. जर तुमचे कॅमेरा ऑन झाले तर मलाही जरा एनर्जी मिळेल, आनंद होईल तुम्हाला बघून. बरेचसे नवीन मेंबर्स आहेत. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. जयमाला ताई काय पार्टीला गेल्या होत्या का? नाही मॅडम, इथं पार्लर मध्ये थोडस मुलगीला तिला शिकायचं होतं. प्रॅक्टिस साठी मूवी मेकअप करणे म्हटले. ठीक आहे मॅम. ओके ओके, चला, छान दिसताय, अशाच राहायचं नेहमी. माझी स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? येस. हो. ओके, तर आता आपला हा जो काही क्रिस्टल हिलिंग थेरपीचा जो कोर्स आहे, यामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी शिकायला मिळणार आहेत, बघायला मिळणार आहेत. बरेचसे काही नवीन अनुभव तुम्हाला येतील. तर ते काय असणार आहेत त्याचं एकंदरीत एक शॉर्ट मध्ये आपण जस्ट सिलेबस बघून घेऊयात. ठीक आहे, तर क्रिस्टल थेरपी ही एक अशी अद्भुत ऊर्जा आहे जी की भगवंतांनीच बनवलेल्या गोष्टींपासून आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे सकारात्मक बदल घडून आणू शकतो. आणि हे अगदी इझिली पॉसिबल होतं, बट त्यासाठी आपल्याला योग्य त्या गोष्टी योग्य त्या वेळी करणं गरजेचं असतं. ते जर नाही केलं तर तुमच्याकडे क्रिस्टल कितीही असू द्यात, ते फक्त दगड असतात, जोपर्यंत तुम्ही प्रॉपर त्याला यूज नाही करून घेऊ शकत. ठीक आहे, तर प्रत्येक क्रिस्टलमध्ये आपल्या आयुष्यासाठी एक अनमोल अशी शक्ती दडलेली आहे, कारण की त्याची जी बनण्याची संरचनाच अशी असते की एका क्रिस्टलचा स्टोन बनण्यासाठी लाखो हजारो करोडो वर्ष लागतात. आणि तेवढी ब्रह्मांडीय दिव्यरेखी शक्ती किंवा ब्रह्मांडीय युनिव्हर्सल एनर्जी, ज्याला की आपण हायेस्ट एनर्जी म्हणतो, ती सगळी सकारात्मकता त्यामध्ये स्टोअर झालेली असते. आणि ती कशा पद्धतीने आपण आपल्यासाठी यूज करून घेतली आणि त्याचा फायदा करून घेतला आणि प्रत्येक प्रॉब्लेमसाठी आपण यूज करून घेतलं तर त्याला आपण बोलू की क्रिस्टल थेरपी. मॅम म्यूट करा प्रतिभा मॅम. या कोर्समध्ये तुम्हाला क्रिस्टलची ऊर्जा समजून घेणं आणि त्याचा वापर करून आपलं जीवन सुधारण्याचे तंत्र शिकवले जाते. त्यानंतर आता आपण बघूयात की क्रिस्टल म्हणजे नेमकं काय. बऱ्याच जणांना माहित असेल, बऱ्याच लोकांकडे आहेतही क्रिस्टल, बट नेमकं ते आहे काय, ते बनतात कसे, किंवा ते प्रत्येक क्रिस्टलची ऊर्जा कशी काम करते, एव्हा की काहींना नावं देखील माहित नाहीयेत. क्रिस्टलचे हजारो प्रकार आहेत, त्यापैकी आपले महत्वाचे यूज केले जाणारे प्रत्येक क्रिस्टल
जे तुम्हाला नावं आणि त्याची माहिती दिली जाते. प्रत्येक क्रिस्टलचा नियम असतो, एक स्पेसिफिक त्याची संरचना असते. प्रत्येक क्रिस्टल हा प्रत्येकाचा चालेल असं नसतं. तर क्रिस्टल ही एक अशी माझी स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? येस येस. ओके, तर क्रिस्टल म्हणजे काय? तर क्रिस्टल ही एक अशी नैसर्गिक साधन संपत्ती पण आपण म्हणू शकतो त्याला, अशी साधन संपत्ती आहे की ज्यामध्ये अद्भुत ऊर्जा दडलेली आहे. आणि साध्या भाषेत सांगायचे तर क्रिस्टल आपल्याला मानसिक, भावनिक आणि शारीरिक उन्नतीसाठी खूप छान पद्धतीने मदत करतात. पण ती करून घेतली पाहिजे, ती स्वतःला आली पाहिजे करून घेणं. ठीक आहे, तर क्रिस्टल कसे बनतात? तर जमिनीच्या भूभागामध्ये हजारो लाखो वर्ष क्रिस्टल बनण्यासाठी लागतात. तसेच अजून बऱ्याचशा पद्धत आहेत ज्या आपण सेशनमध्ये बघूयात की अनेको प्रकार आहेत की क्रिस्टल बनण्याचे प्रकार. ठीक आहे, एक तर आहे जमिनीच्या भूगर्भात बनले जातात आणि बाकीचे आपण जे आहेत ते सेशनमध्ये आपण डिटेल बघूयात. त्यामध्ये काही बेसिक टाईप जे आहेत ते तुम्हाला माहित असतील किंवा आपण ऐकतो. सध्या ऍड्स पण खूप त्याच्या येतात, जसं की कॉर्ट्स फॅमिलीचे. कॉर्ट्स म्हटलं म्हणजे काय, त्या कॉर्ट्स फॅमिलीमध्ये खूप सारे क्रिस्टल असतात. जसं की अव्हेंचरियन ही एक फॅमिली झाली, त्या फॅमिलीमध्ये खूप सारे असतात. ठीक आहे, अशा वेगवेगळ्या क्रिस्टलच्या फॅमिलीज असतात, त्याच्यात त्यांचे वेगवेगळे प्रकार पडतात. त्यात क्लिअर कॉस्ट म्हणून तुम्ही ऐकलं असेल, तर तो काय करतो, आपलं ऊर्जा संतुलन आणि शारीरिक आरोग्यासाठी आपल्याला हेल्प करत असतो. त्यानंतरचा अजून एक असतो की अॅमेथिस्ट. अॅमेथिस्ट क्रिस्टल हा काय करतो की मानसिक स्पष्टता देतो, आंतरिक शांती देतो आणि एक हायर एनर्जीशी जॉईन करण्यासाठी किंवा कनेक्ट करण्याचे काम देखील ते आपल्याला करतं. आणि आपले थर्ड आय चक्र पण ओपन करण्यासाठी अॅमेथिस्ट क्रिस्टल यूज केला जातो. ठीक आहे, तर रोज क्वार्ट्ज जो आहे तो सर्वसाधारणपणे प्रेम आणि संवेदनशीलता वाढवण्यासाठी, रिलेशनशिप हील करण्यासाठी आपण वापरतो. त्याचप्रमाणे आपले जे 7 चक्राज असतात, तर त्या प्रत्येक चक्राला हील करण्यासाठी किंवा तो ऍक्टिव्हेट करण्यासाठी अनेक क्रिस्टल असतात. ओके, एका चक्रासाठी अनेक क्रिस्टल असतात. ते देखील सविस्तर आपण सेशनमध्ये बघणार आहोत. त्यानंतर क्रिस्टलचे गुणधर्म काय असतात? तर स्पेसिफिक गोष्टीसाठी स्पेसिफिक क्रिस्टल यूज केला जातो. जसं की पैसा म्हटलं म्हणजे पायरड यूज केला जातो. ठीक आहे, जिथे मनी इश्यू, ब्लॉकेजेस वगैरे असतील, फायनान्शियल काही स्ट्रक असेल, ठीक आहे, जॉब मिळत नाहीये किंवा जे काय होतंय पैशांच्या संबंधित जो पण काही प्रॉब्लेम असतो, तर त्यासाठी आपण पायरड यूज करतो. ठीक आहे, तर तुम्ही बोलाल की रिलेशनशिप फील करण्यासाठी पायरड चालतो का? अजिबात चालत नाही आणि वापरायचाही नाही. असे प्रत्येक क्रिस्टलचा काही ना काही असा नियम असतो मुख्य असं असतं की नाही चालत. जसं की टायगर आय म्हटलं तुम्ही, टायगर आय तुम्हाला मानसिक शांतीसाठी जर यूज केला तर नाही, नॉट अलाउड, बिलकुल चालणार नाही. मानसिक शांतीसाठी जर म्हणाल तुम्हाला तर फक्त अॅमॅथिस्ट किंवा क्लिअर कॉर्ट्ज यूज करायचा आहे. तर अशा प्रत्येक क्रिस्टलचे नियम असतात वेगवेगळे. असे आपण अनेक प्रकार बघूयात आणि प्रत्येकाचे नियम पण बघूयात सेशनमध्ये. ठीक आहे, त्याचे सामान्य गुणधर्म असे असतात की क्रिस्टल मध्ये शांती, ऊर्जा आणि उपचार शक्ती असते, जी विविध परिस्थितीत व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक चेंजेस घडून आणत असते. ठीक आहे, त्यानंतर त्याचे काही सावधगिरी आपण म्हणूया की काही परिस्थितीमध्ये क्रिस्टल वापरणे टाळले जाते, जसे की गंभीर मानसिक स्थिती असेल किंवा इतर उपचार पद्धतीमध्ये जेव्हा ते एकमेकांच्या प्रभावात येऊ शकतात. ठीक आहे, काही काही कॉम्बिनेशन असे असतात की ते बिलकुलच चालत नाही. ठीक आहे, एक उष्णता देणारा क्रिस्टल तुम्ही शांत किंवा थंडावा देणाऱ्या क्रिस्टल सोबत घातलं तर कसं होणार बरं? नाही चालत ना. जसं की तुम्ही अगदीच उकळती भाजी फ्रीजमध्ये ठेवणार का? नाही ठेवू शकत. त्याचप्रमाणे क्रिस्टलचे काही असे कॉम्बिनेशन असतं की ते एकमेकासोबत नसतं घालायचं. आजकाल मार्केटमध्ये कुठल्या कुठल्या नावाने काय काय येतं आणि लोक सर्रास घेतात आणि रिझल्ट काही येत नाही. रिझल्ट तर येत नाही इव्हन, बट त्यांना साईड इफेक्ट पण होतात, त्रासही होतो, कधी कधी असंही घडतं. ठीक आहे, एकच आजचीच एक एक्सपिरियन्स सांगते मी तुम्हाला की एक
कपल होतं, ते आलेलं माझ्याकडे. तर त्यांनी बोलले की आता न्यूली मॅरिड असतील, बोलले की आम्हाला रिलेशनशिप चांगलं व्हावं यासाठी आम्हाला पाहिजे, आम्हाला रोज कॉट्सच द्या. हे त्यांचं कुठून तरी ऍड वगैरे बघून आलेत आणि त्यांचं म्हणणं झालं की नाही मॅडम आम्हाला तेच द्या, रोज कॉट्स. मी त्यांना विचारलं की ठीक आहे, रोज कॉटचं काम आहे रिलेशनशिप हील करणं, पती पत्नीतनं नातं चांगलं करणं, पण तुम्ही त्याच्या आधी तुमचे प्रॉब्लेम काय ते तर बघायला पाहिजे. ते रोजच्या रोज सतत भांडणं करतायत, काही ना काही छोट्या छोट्या गोष्टींवरनं चिडचिड करतायत, आणि त्यांना अशा परिस्थितीत जर आपण रोज कॉट दिला तर काही फायदा होईल का? नाही होणार. आधी त्यांचं जे काही निगेटिव्हिटी आहे, प्रॉब्लेम जो आहे, तो बेस तर आधी क्लीन करावा लागेल. तेव्हा त्यांना जेव्हा समजवलं मी, त्यानंतर ते बोलले की मॅडम तुम्हाला जे योग्य वाटतं ते द्या, तुम्ही अगदी आमचं जे मुख्य पर्पज होता तो तुम्ही पकडला, बोलले. म्हटलं ते कुठलाही व्यक्ती येतो सर्वसाधारण तर फक्त काही ना काही समस्या असतात, तो घेऊनच तो आपल्याकडे येत असतो, बरोबर? तर त्यावेळी त्यांना मी आधी ॲमेथिस्ट दिला आणि त्यानंतर त्यांना बोलली की 21 दिवसानंतर तुम्ही क्लिअर कॉस्ट यूज करू शकता. म्यूट करा मॅम. ठीक आहे, तर असे बरेचसे काही गोष्टी असतात की त्याचे आधी तुम्ही कुठला द्यायला पाहिजे किंवा सिक्वेन्स कसा असायला पाहिजे क्रिस्टलच्या. बरेच काही लेडीज असतात की बरेचसे क्रिस्टल हातामध्ये घालतात, पण त्यांना प्रॉपर सिक्वेन्स माहित आहेत राहत नाही, किंवा मग कुठल्या हातात कुठला घालायला पाहिजे, किंवा हातही चेंज करू शकतो आपण. काही परिस्थिती अशा असतात की त्यावेळेस मी सांगते की तुम्ही 21 दिवस उजवा हात, त्यानंतरचा पुढचे काही दिवस डावा हात. तर तेव्हा ते परिस्थिती, काही ग्रहांची स्थिती वगैरे या सगळ्या गोष्टी बघूनही आपण क्रिस्टलचा योग्य ते प्लेसमेंट आपल्या ऑरामध्ये केली पाहिजे. म्हणजे ती वास्तू असू द्यात किंवा तुम्ही परिधान केलेलं असू द्यात. तर ह्या काही गोष्टींसाठीचे नियम असतात, अगदी छोटमोठे सिंपल असतात, बट ते पाळणं गरजेचं असतं. ठीक आहे, तर ते असे सगळे नियम, सगळे काय असेल कॉजेस वगैरे जे जे असतील ते सगळं आपण सेशनमध्ये डिटेल बघणार आहोत. ठीक आहे, तर कर्मांचा फायदा आणि क्रिस्टल. आता इथंही कर्म आलेच, कर्म आपलं कुठंच पिच्छा नाही सोडत. ठीक आहे, कर्म प्रत्येक ठिकाणी येतात आणि त्याच कर्मांचा योग्यतेने आपण वापर करून जर क्रिस्टल यूज केले तर खूप छान आणि सकारात्मक चेंजेस आणि मिरॅकल्स आपल्याला लाईफमध्ये बघायला मिळतात. त्यामध्ये येतो की कर्मांचा फायदा म्हणजे की आपल्या जे पण आपण कार्य करतो त्याच्यावरती त्याचे परिणाम. ठीक आहे, तर क्रिस्टल आपल्या ऊर्जा संतुलित करून कर्माच्या आधारे सकारात्मक बदल साधू शकतात. त्यामुळे संतुलन साधण्यासाठी क्रिस्टलचा उपयोग फार महत्वाचा ठरतो. ठीक आहे, त्याचे अजून दुसरे पण कॉजेस असतात की ते आपण वेगळ्या प्रकारचा कर्म, तोही आपण बघूयात सेशनमध्ये. त्यानंतरचा पुढचा टॉपिक असणार आहे आपला की एनर्जी आणि चक्र बॅलन्स करण्यासाठी आपण क्रिस्टल कशा पद्धतीने यूज करून घेऊ शकतो. आता आपण जे पण आहेत इथे जे कोणी आले ते सगळे ऑकल्ड मध्येच आहेत, ऑलरेडी रेकी साधक, तुम्ही ऑलरेडी या सगळ्या गोष्टींमध्ये आहात. तर ह्या सगळ्या गोष्टीत आपल्याला अजून प्रगती करण्यासाठी किंवा अध्यात्मात अजून प्रगती करण्यासाठी आपले चक्राच अलाईन असणं खूप गरजेचं असतं, बरोबर ना? सगळेच आपण सगळीकडे ऐकत आलेलोय की आपले चक्र ऍक्टिव्हेट करा वगैरे, चक्राचे मेडिटेशन असतात, हिलिंग असतात वेगवेगळे. तर आपण अगदी क्रिस्टलच्या माध्यमातून देखील आपले जे 7 चक्र असतात तर त्यांना आपण ऍक्टिव्हेट करून घेऊ शकतो, बॅलन्स करून घेऊ शकतो आणि हील करून घेऊ शकतो. तर त्याचे काही स्पेसिफिक क्रिस्टल येतात आणि आपली जी काही मुख्य जी मॉडलिटी आहे क्रिस्टल थेरपी, जी की हिलिंग प्रोसेस आहे, तर त्यामध्ये आपण एक 7 चक्रासाठीचं मुख्य असं एक प्रॅक्टिकल करून घेतो, शिकवतो. तो तुम्ही स्वतः करू शकतात, इतरांचाही करू शकतात आणि त्याच्या आधारे तुम्ही क्लायंट पण घेऊ शकतात. ठीक आहे, तर ऑरा आणि चक्र संतुलित हे आत्मिक आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्वाचा भाग आहे. ठीक आहे, 7 प्रमुख चक्रांची समज आणि त्याच्या कार्याचा अभ्यास केल्यास आपण आपल्या जीवनात समतेचा अनुभव घेऊ शकतो. ठीक आहे, तर कुठल्याही गोष्टीत तुम्ही जा, कुठल्याही ऑकल्ट सायन्सचा कुठलाही कोर्स करा, तुम्हाला तिथे चक्र हे येणारच आणि ते ऍक्टिव्हेट करणं फार महत्वाचं असतं. ठीक आहे, जसं की आपण जनरली चक्रांना जेव्हा बघतो तर ते पुढच्या बाजूनेच आपण बघतो आणि त्या पद्धतीनेच आपण हील करतो, पण आपण क्रिस्टल थ्रू बॅक ऑफ चक्र असं म्हटलं जातं त्यांना, आणि चक्र आपल्या पाठीमागच्या साईडने जे चक्रांवरती तुम्ही काही क्रिस्टल वगैरे ठेवून
हिलिंग देऊ शकतात क्लायंटला किंवा स्वतःची घेऊ शकतात. तो पण एक खूप छान आणि प्रभावी असा एक प्रकार आहे. शरीराच्या मागील बाजूचे जे चक्र संतुलित ठेवण्यासाठीचा क्रिस्टलचा प्रभावी वापर करता येतो आणि यामुळे मानसिक शांती, भावनिक स्वास्थ्य साधता येते आणि जसं की अमेथिस्ट, ब्ल्यू सेलेनाइटचा उपयोग देखील केला जातो. ठीक आहे, इथे फक्त 2 क्रिस्टल दिलेत, बट प्रत्येक चक्रासाठीचे वेगवेगळे क्रिस्टल आपण यूज करू शकतो. पुन्हा डिपेंड ऑन की व्यक्तीची एनर्जी कशी आहे, एजेड आहे, लहान मुलगा आहे किंवा तरुण आहे, तर त्यानुसार आपण क्रिस्टल पण चेंज करू शकतो. त्यानंतर आहे की क्रिस्टल हिलिंग टेक्निक आणि त्याचं एक्सप्लेनेशन. आता हा खूप मोठा टॉपिक आहे जो की आपला सेशनमध्ये अगदी 2 ते 3 दिवस चालतो. जे काही आपलं मास्टर किट वगैरे असतो त्याने ह्या सगळ्या हिलिंगच्या टेक्निक वेगवेगळ्या शिकवल्या जातात. तर क्रिस्टल हिलिंग मध्ये ना आपण सगळ्याच गोष्टी बघतो. हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, प्रत्येक प्रॉब्लेमसाठी आपण क्रिस्टलची हिलिंग करू शकतो. आणि अगदी सिंपल आणि इझी टेक्निक मी देते, जेणेकरून ती तुम्ही एकदा जरी केली तरी ती तुमच्या अंगीवरणी पडते, 100% लक्षात राहते. काहीच अवघड नाही असं, अगदी सगळ्यांनाच जमते. आमच्या लास्ट बॅच जेवढे पण झाले सगळ्यांनी अगदी व्यवस्थित प्रॅक्टिकल केले आणि रिझल्ट पण सगळ्यांना आलेले आहेत. त्यानंतरच येतात की क्रिस्टल क्लिनिंग, चार्जिंग, प्रोग्रामिंग या सगळ्या प्रोसेस खूप महत्वाच्या आहेत. सपोज तुम्ही एखादी नवीन ड्रेस घेतला आणि वारंवार तुम्ही 6-7 महिने एकच ड्रेस घालू शकता का? नाही घालत ना तुम्ही, वॉश करायला लागतो त्याला. कुठली गोष्ट तुम्ही घेतला तर ती वॉश करावीच लागते, नाहीतर ती स्वच्छ कशी राहणार. तसेच क्रिस्टलच्या पण क्लिनिंग, चार्जिंगच्या प्रोसेस असतात. आणि प्रोग्राम करणे म्हणजे काय की त्या क्रिस्टलला सांगणं का की तू माझ्यासाठी काम काय करणार आहे बाबा रे, की जे काही गोष्टीसाठी तुम्ही त्याला आणलेलं आहे तुमच्या घरात, तर त्याला सांगितलं गेलं पाहिजे की तुला हे माझं काम करायचंय. किंवा आपलं इंट्युशन सेट करणं म्हणजेच क्रिस्टल प्रोग्राम करणं. ठीक आहे, त्याच्या वेगवेगळ्या टेक्निक असतात आणि सगळ्याच टेक्निक मी सांगते. आणि प्रॉपर जे अफर्मेशन त्याला द्यावे लागतात, क्रिस्टलला प्रॉपर अफर्मेशन देणं फार महत्वाचं असतं. तुम्ही जर क्रिस्टल तुमच्या अवतीभोवती असेल आणि निगेटिव्ह बोलत असाल तर खूप धोकादायक असतं हे. त्याच्यामुळे क्रिस्टल जवळ आहेत तर खूप काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यावी लागते. आता आमच्या मागच्या जे पण काही बॅच झाले त्या सगळ्या जे स्टुडंट आहेत ते अफर्मेशन देण्यामध्ये आता एकदम एक्सपर्ट झालेत. अफर्मेशन कशी दिली गेली पाहिजे ते तुम्ही हिलिंग करा किंवा क्रिस्टल यूज करा किंवा क्रिस्टल हिलिंग करा किंवा एंजलला कॉल करा किंवा एंजलला कामं सांगा. ती जी अफर्मेशन असते ना, ज्या पद्धतीने द्यायला पाहिजे त्या पद्धतीने जर ती प्रॉपर दिली गेली ना, तर त्याच्या फ्रिक्वेन्सीज युनिव्हर्सल एनर्जी सोबत खूप मॅच करतात आणि रिझल्ट पटापट येतात. अगदी माझे असे पण काही क्लायंट आहेत की विदाऊट कुठल्याच गोष्टीचं हिलिंग न करता फक्त अफर्मेशन बोलल्याने त्यांना हवे असलेले गोल अचीव्ह केले विदिन 1 वीक. असे पण आहेत, म्हणजे पॉवरफुल अफर्मेशन असतात आणि त्या मी स्वतः देत असते तयार करून. ठीक आहे, तर क्रिस्टल थेरपीचा हा एक सगळ्यात महत्वाचा भाग असतो की क्लिनिंग, चार्जिंग करणं हे फार महत्वाचं असतं. आणि क्लिनिंग करण्याच्या खूप साऱ्या टेक्निक मी शिकवते, चार्जिंग करण्याच्या खूप साऱ्या टेक्निक मी शिकवते आणि प्रोग्रामिंग साठीच्या वेगवेगळ्या प्रोसेस असतात की तुम्ही कशा कशा पद्धतीने आपल्या गोष्टी त्याला ट्विन करून देऊ शकतात जेणेकरून तो आपल्यासाठी काम करेल क्रिस्टल. ठीक आहे, त्याच्या काही प्रेयर वगैरे पण असतात, जसं की मंत्र चांटिंग वगैरे, डिव्होशनल गोष्टी सगळ्या असतात. आपण सगळ्या पद्धतीने सगळ्यांचा विचार करून वेगवेगळ्या पद्धत शिकवत असतो. पुढचा टॉपिक आहे की टाईप ऑफ क्रिस्टल, ग्रिड्स अँड मेडिटेशन टेक्निक. तर क्रिस्टल ग्रिड हे एक शक्तिशाली व्यवस्थापन आहे जे विशिष्ट उद्दिष्टांसाठी ऊर्जा वाढवतात, जसे की संरक्षण, समृद्धी आणि उपचार. तर क्रिस्टलसह ध्यान करण्याचे शिक्षण एकाग्रता आणि उद्देश वाढवते, तुमच्या आध्यात्मिक साधनेला अधिक गहन बनवते. ज्या काही ग्रीड मी शिकवते, अगदी खूप आहेत, ग्रीडचे खूप प्रकार आहेत, पण त्याच्या एनर्जी इतक्या काय हाय असतात की तुमचा क्लायंट असं नसतं ना की कधी लहान मुलगा पण तुमचा क्लायंट असू शकतो किंवा एखादी म्हातारा व्यक्ती पण तुमचा क्लायंट असू शकतो. तर अशा वेळी ज्या ग्रीड मी देते, जी काही संरचना मी करून देते, बनवून देते, तर त्या अशा असतात की त्या प्रत्येक व्यक्तीला तेवढ्याच पद्धतीने सूट होतात. आणि क्रिस्टल पण जे पण कॉम्बिनेशन मी देत राहते ग्रीडसाठी, तर ते अतिशय म्हणजे बॅलन्स देते की ना जास्त हार्ड ना जास्त सॉफ्ट.
ठीक आहे. अशा काही ज्या मुख्य आता तर ह्या ग्रीड बऱ्याच जणांनी केल्या पण आहेत लास्ट बॅचवाल्यांनी आणि त्याचे रिझल्ट पण आलेले आहेत. पण बघूयात पुढे त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करतील ते. खूप छान रिझल्ट असतात हे ग्रीडचा. आता इथे जे क्रिस्टल दिसतात हे जस्ट स्क्वेअर मध्ये ठेवलेत, बट अशा वेगवेगळ्या आकृत्यामध्ये वेगवेगळ्या संरचनेमध्ये आपण क्रिस्टलची ग्रीड ठेवून त्यामध्ये आपली इच्छा व्यक्त करून किंवा एखादी स्पेसिफिक मोटिवेशन जे काय असेल तुमचं किंवा जे काही उद्दिष्ट असेल किंवा एखाद्याला हिलिंग द्यायची आहे किंवा एखाद्याला नोकरी मिळवून द्यायची किंवा एखाद्याचं काहीतरी स्वप्न आहे, तर ते पूर्ण करण्यासाठी क्रिस्टलची ग्रीड ही फार महत्वाची असते आणि फार प्रभावी ठरते. एक मिनिट बाळा. ना आली स्वरा. आई चल आता तुला उद्या उपवासाला काहीतरी तळून ठेवते. सकाळी शेंगदाणे उकडून ठेवते. हे बघ, हे आणलंय. काय आणलंय? डाळिंब आणले. माईक बंद आहे मॅम तुमचा. आणले. माईक बंद आहे. ठीक आहे. पुढचा टॉपिक आपण बघूयात की हिलिंगचे बेनिफिट्स आणि क्रिस्टल थेरपीचे जे पण काय आपण बेनिफिट आहेत ते आपण बघून घेऊयात. येतोय आवाज आता? येतोय मॅम. तर क्रिस्टल उपचारामुळे तणाव कमी होतो, त्यानंतर नकारात्मकता दूर होते, नातेसंबंध सुधारतात, समृद्धी साधता येते आणि रेकीचे जे पण काय तुम्ही हिलिंग करतात त्या खूप जास्त पॉवरफुल होतात याने. मीन्स तुमचं सपोज तुमची रेकी हे 100% आणि त्यानंतर क्रिस्टलची जोड त्याला जेव्हा होते म्हणजे क्रिस्टल यूज करून जेव्हा तुम्ही हिलिंग करतात त्या खूप सक्सेसफुल होतात. त्यानंतर जो बॅक रेकीचा त्रास वगैरे होतो की निगेटिव्हिटी राहून जाते वगैरे नंतर त्रास होतो तर तो होत नाही जेव्हा क्रिस्टल यूज करून तुम्ही यूज करतात. तर अशा पद्धतीने तुमचं रेकी प्लस क्रिस्टल 200% एनर्जी तुमच्यामध्ये येते आणि तुमच्या हिलिंग खूप पॉवरफुल होतात. ठीक आहे. त्यानंतर आपण ऍज अ गिफ्ट माझ्याकडनं यामध्ये आपण अंतःकरण रेकी शिकवली जाते. त्याचे युजेस खूप सारे छान असतात तर ते पण माझ्याकडनं ऍज अ गिफ्ट अंतःकरण रेकी पण तुम्हाला या सेशनमध्ये सांगितले म्हणजे शिकवले जाणार आहे. त्यानंतर ऍस्ट्रोमध्ये पण क्रिस्टलचा यूज केला जातो आणि त्याचे अजून जास्त डिटेल असतं त्यामध्ये म्हणजे जसं की ऍस्ट्रोलॉजी वगैरे या सगळ्या गोष्टी न्यूमरोलॉजी त्याच्यामध्ये पण क्रिस्टलचा उपयोग आपण करून घेऊ शकतो. तर जसं की आपल्या कुंडली आणि राशींच्या आधारावर योग्य क्रिस्टल निवडणे महत्वाचे आहे. जसं की ग्रहबाधा कमी करण्यासाठी आणि जीवनातील सकारात्मकता वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो. प्रत्येक ग्रहाचे ऊर्जा गुणधर्म विविध आहेत. बघा आपलं क्रिस्टल मी जेव्हाही जे माझे क्लायंट असतील आता आहेत माझे क्लायंट पण भरपूर आहेत इथे की ज्यांना मी आतापर्यंत दिलेत
का माझं रिझल्टचं 100% काय आहे की का 100% माझ्या क्रिस्टलचा यूज होतो? कारण की मी जे क्रिस्टल देते अगोदर तुमची जन्मतारीख वेळ मी यासाठीच मागवते की एकदा तुमचं बघून घेते मी की तुम्हाला हे सगळे क्रिस्टल चालणार आहेत की नाही. काही काही क्रिस्टल असे असतात ना की तुम्ही जस्ट देऊन दिलेत आणि घातलेत, असं नसतं. ठीक आहे, तर तुमचे ग्रह वगैरे पण त्यासाठी त्यांची साथही तेवढी महत्वाची असते. आणि असेलच काही इश्यू थोडंफार तर मी ते बॅलन्स करून देते की त्या ग्रहांना विनंती करून सांगते की बाबा रे, तुमचं प्रमाण थोडं कमी होऊन याला या व्यक्तीला हे क्रिस्टल धारण केल्यानंतर फायदा होऊ देत. ठीक आहे, तर ऍस्ट्रॉलॉजीच्या याने पण एक शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगणार मी की कशा पद्धतीने तुम्ही तुमचा क्लायंट जर एखादी असेल तर शॉर्ट मध्ये तुम्ही कसं त्याचे प्रॉब्लेम ओळखून त्याच्या ग्रह स्थितीनुसार तुम्ही त्याला क्रिस्टल देऊ शकता, हे पण आपण एक एक बेसिक शॉर्ट मध्ये सांगितलं जातं. त्यानंतर क्रिस्टल जसं की नवग्रह असतात ना आपले, नवग्रह माहिती आहे सगळ्यांना? नवग्रह माहिती आहेत ना? अनम्यूट करून बोला, मला तुमची स्क्रीन नाही दिसत आहे. हो मॅडम. Yes, माहिती आहे. हो मॅडम. तर त्या ग्रहांचे पण काही क्रिस्टल असतात, 12 राशींचे पण वेगवेगळे क्रिस्टल असतात, नवग्रहांचे पण क्रिस्टल असतात. आपल्या ज्या दिशा असतात 8 मुख्य दिशा, तसं की 10 मी पकडताना 10 पकडते. ठीक आहे, ईशान्य नैऋत्य वायव्य पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आणि आकाश आणि पाताल. ओके, या 10 दिशांचे पण वेगवेगळे क्रिस्टल असतात. त्यानंतर नवग्रहांचे असतात, 12 राशींचे पण क्रिस्टल असतात. तर त्या सगळ्या क्रिस्टलची लिस्ट तुम्हाला दिली जाणार आहे की कुठल्या, जर तुमचा एखादी क्लायंट येतो, कधी कधी असे पण क्लायंट येतात की किंवा तुमच्याकडे येऊ शकतात हिलिंगच्या केसेस, त्यावेळी तुम्हाला द्यायचं आहे एखाद्याला, तर तुम्ही त्यावेळी अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकतात. त्यांचे प्रॉब्लेम बघून नाही जर तुमच्या लक्षात आलं की नेमकं कुठलं द्यावं, तर एकदा क्रॉस चेक साठी तुम्ही 12 राशी वगैरे त्यांचं ग्रहांचं थोड्या काही गोष्टी बघूनही तुम्ही त्यांना क्रिस्टल देऊ शकतात. ठीक आहे, एक थोडं बेसिक मध्ये तुम्हाला सांगितलं जाईल. ओके, प्लॅनेट वाईज रेमेडी पण दिल्या जातात. आले आले आले. ठीक आहे, इथं क्रिस्टलचा भाग जरी असला तरी तुम्हाला रेमेडीज पण मिळणार आहेत. तुमचे जे प्लॅनेट, आपले जे ग्रह असतात ना कुंडलीमधले, जे 12 ग्रह असतात, 12 हाऊसेस, जे जे पण काही खराब असले, काही प्रॉब्लेम असला तर त्याच्या रेमेडीज पण तुम्हाला दिल्या जातात. अगदी साध्या सोप्या इझी रेमेडीज असतात. ज्यांनी की आतापर्यंत माझं ऍस्ट्रोचं कन्सल्टेशन घेतलं असेल त्या लोकांना माहिती आहे की माझ्या रेमेडीज कशा असतात. अगदी साध्या सोप्या घरातच करता येणाऱ्या असे असतात. कुठलीही पूजा विधी किंवा मोठमोठे साधना नाही करायला सांगत मी. अगदी छोट्या छोट्या अशा रेमेडीज केल्याने पण आपले बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातात. ओके, अच्छा, इथं न्यूमरोलॉजी कुठे आलं? ठीक आहे, चला, आलं इथं न्यूमरोलॉजी पण सांगणार तुम्हाला. न्यूमरोलॉजी प्रमाणे क्रिस्टल पण सांगणार. ठीक आहे, बेसिक. प्रत्येक ग्रहासाठी विशिष्ट क्रिस्टलची निवड करणं महत्वाचं आहे. ग्रहांच्या ऊर्जा गुणधर्माच्या आधारे योग्य क्रिस्टल वापरल्यास जीवनातील अनेक अडचणी दूर होतात आणि 100% होतात. प्रॉपर यूज करा, विश्वास ठेवा. जेवढं जे प्लेस त्या मिळायला पाहिजे क्रिस्टलला, ते प्लेस त्यांना द्या. ते तुम्हाला खूप वरतीपर्यंत नेतात, नक्की नेतात. ज्या आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी क्रिस्टल यूज केलेत आणि प्रॉपर ते प्लेस त्यांना दिलंय, म्हणजे सगळ्या प्रोसेस जर व्यवस्थित केल्या असतील, क्लिनिंग, चार्जिंग, प्रोग्रामिंग, त्यांना रिस्पेक्ट तेवढा दिला गेला पाहिजे क्रिस्टलला. कारण की खूप हायर एनर्जी असते क्रिस्टल म्हणजे. तुम्ही फक्त जस्ट आणलं आणि घरात ठेवलं, नॉट अलाउड. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी ज्यांनीही केल्या असतील ना, तो असा कुठलाच व्यक्ती नाही की त्याला रिझल्ट नाही आला. ठीक आहे, त्यात तुम्हाला प्लॅनेट वाईज रेमेडीज पण मिळतील आणि न्यूमरोलॉजीच्या अनुसार शॉर्टमध्ये क्रिस्टलची लिस्ट देणार मी. त्यानंतरचा खूप छान आणि मस्त असा माझ्याकडनं गिफ्ट आहे हा जे बेसिक पेंडुलम डाउजिंग जे आहे माझ्याकडनं गिफ्ट आहे आणि खूप सुंदर आहे. प्रत्येकाला हे डाउजिंग जमतं, प्रत्येकाचे प्रश्नांचे उत्तर निघतात. आपल्याला दैनंदिन जीवनात खूप सारे असे प्रश्न असतात, उठल्यापासून प्रश्न तयार असतोच डोक्यामध्ये, तर त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी कुठं जायची गरज नाही. तर ही जी टेक्निक असेल यामध्ये तुम्हाला त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः ते पण घरी कसं काढू शकणार हे खूप छान आपण प्रॅक्टिकल करून घेतो. आणि असं एकही नाही आतापर्यंत की ज्यांना एखादी आता मागच्या बॅचला होते एक सर की त्यांना नाही जमलं, बट बाकी सगळ्यांना जमतच आहे. अगदी
इझी आणि छान आहे. कोणी आहे मागच्या बॅचला कोणी होतं हे खूप छान जमलं असं आणि तुमचे कामं खूप इझी झालेत? रिपीटेड आहे कोणी? मी आहे. हा बोला मॅम. कसं झालं पेंडुलम डाउजिंग मागच्या लास्ट बॅचला? हो, खूप छान. मस्त कनेक्ट झालं होतं माझ्यासोबत आणि एकदम करेक्ट परफेक्ट उत्तर देत होता पेंडुलम. छान मस्त. अजून ओव्हरऑल कसं होतं आपलं आश्चर्यासारखं लास्ट म्हणजे सेशन? असं लास्ट बॅचला होतं ना क्रिस्टलच्या? खूप एंजलला पण छान होते ना मस्त. तुम्ही? हो, एंजल. एंजल पण हम्म. आणि क्रिस्टल पण. चला क्रिस्टल थेरपीचा दोन्ही एक्सपिरियन्स शेअर छान करा तुमचा. हो, क्रिस्टल थेरपी मी जस्ट क्रिस्टल हिलिंग शिकली मी तुमच्याकडे आणि लगेच माझ्याकडे एक आलं असं की म्हणजे हिलिंग करताल का? मग मी हो. तर मग मी त्यांचं म्हणजे त्या खूप डिप्रेशन मध्ये गेल्या होत्या. त्यांचे सगळ्या नातेवाईकांसोबतचे संबंध खराब झालेले म्हणजे बिघडले होते सगळे. तर मग त्या म्हणत आम्हाला ते हिलिंग करून द्या. मग मी ते छान केलं. आता 21 दिवसात एवढा छान 6 दिवसातच रिझल्ट आला त्यांना. चला म्हणजे त्यांना छान, व्हेरी गुड. त्यांचं हो. तर त्यांचे सर्व नातेवाईकांसोबत छान झालं म्हणजे रिलेशन झालं. रिलेशनशिप साठीची होती का केस? रिलेशनशिप साठीची होती ओके. आणि खूप छान मास्टर हेल्प किटने केली झाली म्हणजे हिलिंग? त्यांचे हो मास्टर किटने ओके. मास्टर किट मास्टर किट घेतलीच होती आणि त्यांचा फर्स्ट टाइम एवढा छान रिझल्ट आला आणि हम्म. एंजलचा पण खूप छान रिझल्ट येतात रोज येतात. खूप चला छान थँक्यू. थँक्यू मॅडम. घ्या मॅम भरपूर केस घ्या. हा. तुम्हाला यश मिळते म्हटल्यावर तुमचं अर्निंग सुरू झालंच पाहिजे आणि आपला हा मोटिव्ह असतोच. क्रिस्टल थेरपी नंतर तुमचं अर्निंग सुरू झालंच पाहिजे. की आतापर्यंत तुम्ही कोणी अर्न केलं असेल नसेल, काही करत असतील, काही नसेल केलं, बट खरंच तुमचं नेक्स्ट डे पासनं हे थेरपी शिकल्यानंतर तुमचे क्लायंट जर तुम्ही क्रिस्टल थेरपी थ्रू जर हँडल केले तर खरंच तुमचे क्लायंट वाढतात आणि पर सिटिंगचे म्हणजे एका क्लायंटचे एका दिवसाचे 300 चार्ज करू शकतात. अगदी बेसिक 100 पासून सुरुवात करायची आणि तुमचे जसे एक्सपिरियन्स वाढतात किंवा रिझल्ट छान यायला लागतं तर तुम्ही अगदी एका सिटिंगचे 300 रुपये घेऊ शकतात. 21 दिवस हिलिंग द्यायची. ओके. तुम्ही अशा दिवसाचे चार क्लायंट जरी हँडल केले तरी तुमचे एका दिवसाला 1200 रुपये कसे येतात. ओके. सुजाता मॅम अर्निंग झालं ना तुमचं सेशन नंतर? मॅडम हो झालं मॅडम. चला खूप खूप अर्निंग झालं अभिनंदन. बरोबर. अजून खूप तुम्ही पुढे जाणार नक्कीच. खूप साऱ्या ब्लेसिंग तुम्हाला. ठीक आहे. बेस्ट हिलर होणार तुम्ही. थँक्यू मॅडम थँक्यू. थँक्यू सो मच. ठीक आहे. पेंडुलम थ्रू तुम्ही अगदी छोट्यातल्या मोठ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काढून घेऊ शकतात आणि खूप छान प्रॅक्टिकल बेसिक गोष्टी मी शिकवते जे की दैनंदिन जीवनात अगदी उपयोगी असतात आणि याचेही आज जे की काही लोक असतात की घेता याचे पण एका क्वेश्चन जसं की टॅरोच्या वगैरे एका क्वेश्चनसाठी जे काही चार्जेस असतात तेवढेच चार्जेस याला पण आपण घेतो. अगदी 100 पासून 200 पर्यंत चार्जेस घेऊन तुमचं अर्निंग सुरू होतं पेंडुलम डाउजिंगने पण. ठीक आहे. तर हिलिंगच्या खूप साऱ्या प्रोसेस असणार आहेत. प्रत्येक जसं की हेल्थ साठीचे वेगवेगळे प्रोसेस असतात. त्यानंतर रिलेशनशिप साठीचे वेगवेगळे प्रोसेस असतात. त्यानंतर फायनान्स साठीच्या पण पद्धती असतात. त्या पण आपण घेतल्या जातात आणि जसं की सक्सेस मिळवायचे एखादी गोष्ट आहे करून घ्यायची ती किंवा होत नाही स्ट्रक झालंय काही प्रॉब्लेम आहे तर त्यासाठी पण तुम्ही हिलिंग थ्रू तुम्ही सगळ्या काही गोष्टी साध्य करू शकतात आणि याचे खूप सारे वेगवेगळे पद्धतीने आपण याच्या टेक्निक बघतो. सेशनमध्ये अगदी डिटेल तुम्हालाही सांगितलं जातं. ठीक आहे. तर क्रिस्टलच्या शुद्धीकरण, ऊर्जा भरणे, प्रोग्रामिंग, स्थिरता यामध्ये महत्वपूर्ण टप्पे आहेत. या प्रक्रियेत तुमचा उपचार शक्तीला वाढवण्यास मदत होईल आणि परिणामकारकता वाढेल. ओके. रिझल्ट छान येतात. त्यानंतर तुम्ही स्वतः जर यामध्ये प्रोफेशनल प्रॅक्टिस करणार असाल किंवा क्रिस्टलची तुम्ही ज्या पण काही गोष्टी करणार असाल तर यासाठी मी अगदी सेशन संपल्यानंतरही तुम्हाला मार्गदर्शन करते. तुम्ही कधी मला फोन करा. काही अडलं या बाबतीत तुम्ही मला विचारू शकतात. अगदी तुमचं जर घरातच तुम्हाला प्रोफेशनल
हिलिंग रूम तयार करायचा असेल तर तो कसा करायचा काय या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. इव्हन की तुमचं जर काही असं ब्युटिशियन वगैरे तुम्ही असाल, तुमचं प्रोफेशन काही असेल, तर त्या पण गोष्टीसाठी तुम्हाला पूर्ण सपोर्ट असतो माझा, की तुम्ही करा, काहीतरी करा, अर्निंग सुरू करा. जे काही तुम्ही मला फी देतात ती अगदी तुमच्या 8 दिवसात तुम्ही परत मिळवू शकतात. इथपर्यंत तुम्हाला मी स्ट्रॉंग बनवते. स्ट्रॉंग हिलर. ठीक आहे. तर तुम्ही ग्राहकांच्या सत्राचे व्यवस्थापन आणि ऊर्जा निदान पद्धती शिकवून तुम्ही क्रिस्टल मार्गदर्शन क्षेत्रात यशस्वी हिलर होऊ शकतात. उत्कृष्ट ग्राहक सेवा आणि आत्मविश्वासाने तुमची प्रथा वाढवा. ओके. तुमच्याकडे एक रूम जरी असला, एक बेड जरी असला, तरी तुमचं स्वतःचं घरचं हिलिंग सेंटर तुम्ही सुरू करू शकतात. ठीक आहे. अगदी काही अवघड नाही या गोष्टी. इझी आहेत. मी सगळं तुम्हाला सपोर्ट करते, सांगते कसं काय करायचं ते सेशनमध्ये शिकवलं जातं. ओके. फक्त प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. विश्वास ठेवा आणि अगदी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी फॉलो करा. ठीक आहे. आता अजून असं नाही की सुजाता मॅडमने एक्सपिरियन्स शेअर केला म्हणून, बट अजून खूप आहेत की ज्यांनी माझ्याकडे सेशन घेतले किंवा कोर्स केल्यानंतर त्यांचं अर्निंग सुरू झालेलं आहे. बोला जयमाला मॅम. नमस्ते मॅडम. आत्मनमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. खूप खूप धन्यवाद मॅडम. मी तर अगोदर रेखी ग्रँड मास्टर, टॅरोट एंजल वगैरे केलं होतं. हम्म. पण तर अशी खंत होती की पैशाची जे काय अर्निंग असती पण आता कशी करायची, की लोकांना आपण कार्ड काढून देऊन मार्गदर्शन करतो पण त्याच्यावर उपाय मागायचे. टेन्शन व्हायचं की आपण काय करू शकतो आता, कशी काय. क्रिस्टलचं काय दूर दूर माहिती नव्हतं. पण अचानक सुनीताताई गायकवाडचे फोन आला, अरे असे असे ते आशा सोनवणे ताई आहेत खूप छान आणि तुला गरज होती नाही का क्रिस्टलची शिकायची. तर मला एक ब्रह्मांडाचे खूप वरदान म्हणूनच असं मला वाटले की तुम्ही आमच्या जीवनात आले. थँक्यू. आणखीन एक पॉवर मिळाली की असं की बाबा आम्ही काही करू शकतो. आपण मार्गदर्शन तर करतो टॅरोच्या माध्यमातून, पण आपण पैसे कमवण्याचा तेवढाच मार्ग नव्हता. क्रिस्टलच्या अतिरिक्त खूप छान मार्ग मिळाला की तुम्ही आमचे खूप मार्गदर्शन करतात. आमच्या जीवनामधलं जे सुख, समाधान, आनंद, खुशी सगळंच तुम्ही आहे. आणि तुम्ही मार्गदर्शन थँक्यू इतकं मॅडम. छान केलं की ना, आमचे तर झालंय. आमचे जे नातेसंबंधामधले म्हणा, रिलेशनशिप खूप छान झाले. आणखीन दुसऱ्यांचं पण आपण रिलेशन खूप छान मी केलेलं आहे. काय 4-5 तर रिलेशन असतील. भरपूर तुमच्याकडनं क्रिस्टल घेतले त्याचा सर्वांना भरपूर फायदा मिळालेला आहे. आणि ते सांगतात पण की तुम्ही ताई दिलेले क्रिस्टल खूप छान आम्हाला. पण तुम्ही छान ते क्रिस्टलनं आम्हाला उपयोग पडला मॅडम ते. आणखीन असं वाटतं की आम्हाला संबंध त्यासाठी मिळतं मला. थँक्यू सो मच छान मॅडम. होतं. आणि इझी सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये पार्टीमध्ये तुमचा आवाज ब्रेक होतोय. नेटवर्क इश्यू मे बी तुमचा. खरंच खूप छान छान थँक्यू मॅडम. तुमचा आवाज ब्रेक होतो ऍक्च्युली. मॅम, येस बोला मॅम. हा कोर्स किती दिवसासाठी असतो मॅडम हा? 10 दिवसाचा कोर्स आहे मॅम. त्यात 1.5 तास शिकवलं जातं. आणि प्रॅक्टिकल सेशन पण असतात आणि नंतरही सेशन संपल्यानंतरही प्रॅक्टिकल होत असतात अधूनमधून. मग झाल्यानंतर ऍप वगैरे असतं की मॅडम तुमचं? काय? ऍप असते का तुमचं नंतर झाल्यानंतर शिक्षण? रेकॉर्डिंग दिली जाते मॅम. ऍप नाहीये, बट तुम्हाला ईमेलला ऍक्सेस दिला जातो. बरं ठीक आहे. आणि त्याच्यानंतरून हा 1 महिना समजा 10 दिवसाचा कोर्स आणि आता तुम्ही सांगितलं की बा तुम्ही केव्हाही समजा काही अडचण आली तुम्ही
विचारू शकता विचारू शकता मॅडम, आणि फोन करून रेकॉर्डिंग मेसेज दिली करून जाईल. विचारू शकता, तुम्हाला रेकॉर्डिंगही मिळते. आणि कधी चालू होणार मॅडम हा? 15 तारखेपासून, 15 फेब्रुवारी. मॅम हो ना. ऍप जर असला तर जरा सोयीस्कर पडतं ना. ईमेलवर कधी प्रॉब्लेम येतो. बघता येते मॅम, ईमेलवरती सेम असतं. तुम्ही ऍप ओपन करा काय आणि ईमेल करा काय, सेम तुम्हाला मिळतं. आणि असंही त्यात रेकॉर्डिंग बघणं इतकी गरज नाही पडत, इतकं तुम्हाला परफेक्ट प्रॅक्टिकल सगळं सेशन आपलं प्रॅक्टिकली होत असतं. त्यामुळे गरज नाही पडत सहसा पाहण्याची. जरी असलं तरी तुम्ही बघू शकता ईमेलवरती. ओके मॅम. ठीक आहे, इथपर्यंत सिलेबस काय आहे सगळ्यांना समजलं? अजून थोडं डिटेल बघायचंय. मॅडम नोट्स मिळणार का ह्याच्या? भेट आली मॅडम मी तर क्रिस्टलचं थोडंसं सांगितलं तर बरं आहे. कारण थोडंसं प्रॉब्लेम होता. काय मॅम, काय सांगायचं थोडंसं? क्रिस्टल बद्दलच सांगा थोडंसं, कारण की मी लेट झाली. नेमकं शेवटचं ज्या ग्रहांचं क्रिस्टल बद्दलच चालू होतं. बरं बरं, आपण बघूया पुन्हा. मॅम, नोट्स पीडीएफ वगैरे सगळं मिळणार आहे तुम्हाला. नोट्स पण दिल्या जातात. ठीक आहे, चला मॅम सांगताय, आपण पुन्हा एकदा बघूयात. मॅम मला हे विचारायचं होतं. तेव्हा म्हणजे शिकवण्याच्या अगोदर क्रिस्टल किट घ्यावं लागते की नंतर आमचं सेशन पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर? तुमच्याकडे अगोदर किट जर असला ना मॅडम, तर तुम्हाला जेव्हा आपण प्रॅक्टिकल सेशन घेतो ना, तर लगेच तुम्हाला प्रॅक्टिकल करता येतं. त्यासाठी किट घेणं महत्वाचं असतं. आणि ते किती दिवसात पोहोचतं मॅम घरी? आता डिपेंड ऑन तुम्ही कुठे राहता. मी नाशिकला राहते, तुम्ही मुंबईला राहता असाल तर 2 दिवसात पोहोचून जाणार. पण तुम्ही गुजरात वगैरे लांब राहणार असाल तर वेळ लागेल. नाही, माझ्याकडे लवकर आलं होतं मॅडम तुमचं पार्सल. म्हणजे 3-4 दिवसातच आलं, 3 दिवसातच आलं होतं. कुठून आहात मॅम तुम्ही? मी धामणगाव बडेहून आहे. तुम्हाला सुनीताताईंनी सांगितलं होतं माझ्याकडे टाकायला. ओके ओके ओके, अच्छा तुम्ही आहात का त्या? हो. क्रिस्टलचा रिझल्ट कसा आहे मॅडम? छान आहे मॅम. मी विचारलं त्या मुलीला विचारलं शिक्षणाचं कसं चालू आहे, तर तिचंही हम्म, छानच चालू आहे आणि ज्या नोकरीसाठी दिलं होतं आपण त्यांच्यासाठी पण छान आहे. ठीक आहे, चला बाकी थँक्यू रिझल्ट सो विचारते मच. रिझल्ट. ओके ओके ओके, चला आपण एकदा पुन्हा सिलेबस बघून घेऊया. बरंचसं जे आहेत मेंबर लेट जॉईन झालेत. ठीक आहे, हवं तर तुम्हाला सिलेबसचं पण पीडीएफ टाकून देईल मी, काय टेन्शन नका घेऊ. तुमचे कोणी फ्रेंड वगैरे असेल तुम्ही त्यांना शेअर करू शकता अगदीच. माझी स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? हो मॅम. ओपन ठीक आहे, नाही तर झाली आपण मॅडम. ओपन नाही झाली आहे? नाही, फाईलच दिसत आहे. हं. दिसत होतं मॅडम. आहे विजिबल, आता बघा बरं. येस मॅम. हो. ओके, ठीक आहे. तर आपण क्रिस्टल म्हणजे काय नेमकं माहित आहे? क्रिस्टल असे असतात म्हणून आपल्याला माहिती की क्रिस्टल काय असतात, बट त्याच्या आतमध्ये इतकं काही खोल, इतकं नॉलेज असतं ते माहित नसतं आपल्याला. ते सगळं डिटेल नॉलेज तुम्हाला ह्या कोर्समध्ये दिलं जाणार आहे. जसं की क्रिस्टल म्हणजे निसर्गाने दिलेली एक अद्भुत देणगी असते. ती केवळ दगड नसून विश्वातली सगळ्यात हायर ऊर्जा साठवण्याचं एक माध्यम आहे आणि ती योग्य दिशेने प्रवाहित करणारे शक्तिशाली माध्यम आहे. आणि प्रत्येक क्रिस्टलमध्ये विशिष्ट असे व्हायब्रेशन असतात. प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असते, जी आपल्या शरीरातील ऊर्जा केंद्रांवरती, चक्रांवरती परिणाम करते. आणि योग्य पद्धतीने वापर केल्यास क्रिस्टल मन, शरीर, आत्मा यांचे संतुलन साधतात आणि तणाव कमी करतात आणि जीवनात प्रत्येक गोष्टी सकारात्मक वेळेने घडून आणतात.
ठीक आहे, तर हा आहे एक क्रिस्टलचा एक शॉर्ट मध्ये इंट्रोडक्शन म्हणूयात आपण. ठीक आहे, तर क्रिस्टल हिलिंग ही एक प्राचीन पद्धती आहे. खूप आधी राजे महाराजे वगैरे जे होते सगळे क्रिस्टल यूज करायचे. पूर्वी बघा जे आपले शिवाजी महाराज वगैरे होते त्यांचं सिंहासनावरती क्रिस्टल असायचे. त्यांच्या ज्या संदूक ज्याला बोलायचे बघा, त्याच्यामध्ये ज्वेलरी वगैरे जे पण काही मुख्य गोष्टी ठेवायचे संदूक, त्याच्यावरती त्यांचे क्रिस्टल लावलेले असायचे. त्यांच्या तलवारीला क्रिस्टल असायचे. त्यांचे जे क्राऊन असायचे ना, क्राऊन टोप ज्याला बोलतो आपण, हा, तर त्याला पण क्रिस्टल असायचे. इव्हन की त्यांच्या रिंग वगैरे पण क्रिस्टलच्या, जमस्टोन आणि सेमी प्रेशियस स्टोन अशा याच्या असायच्या. त्यानंतर ते आपलं मराठा सैन्य असू देत किंवा मुघलवाले जे असू देत, सगळं ओव्हरऑल पूर्ण जे पण काही पूर्वीच्या काळापासून अगदी ह्या सगळ्या गोष्टी क्रिस्टलच्या माध्यमातून ऊर्जा आधीपासून मिळवत आहेत. आणि बरेचसे साधू ऋषीमुनी वगैरे पण त्यांच्याकडे जेव्हा ते बाहेर जंगलांमध्ये वगैरे असतात, साधना वगैरे करतात, तर त्यांच्याकडे क्रिस्टल असतातच. ओके, ते कधी माहित नाही पडत ही गोष्ट वेगळी आहे, बट त्यांच्याकडे असतात ह्या सगळ्या गोष्टी. ओके, तर आधीपासून खूप जुन्या काळापासून हे यूज करत आलेले आहेत. मधल्या काळात बंद होतं, आता पुन्हा बरेचसे लोक क्रिस्टल यूज करायला लागलेत. ठीक आहे, तर या पद्धतीत क्रिस्टलच्या ऊर्जेचा वापर करून शरीरातील अडथळे दूर केले जातात आणि नैसर्गिक उपचार शक्ती सक्रिय केली जाते. या कोर्समध्ये क्रिस्टलची ओळख, त्याचा वापर आणि ऊर्जा संतुलन करण्याचं प्रॅक्टिकल हिलिंग तंत्र आपल्याला शिकता येते. ओके, प्रॅक्टिकल केलं जातं, थेरपी दिली जाते. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मी सांगत राहते. तर कोर्सची सविस्तर माहिती अशी आहे की क्रिस्टल म्हणजे काय, त्याची ऊर्जा कशी काम करते, त्याचे विविध प्रकार काय असतात, किंवा क्रिस्टलचे गुणधर्म, रंग, त्याचा प्रभाव काय असतो, या सगळ्या गोष्टी आपण बघतो. त्यानंतर क्रिस्टल कधी वापरायला हवेत, कधी नाही वापरायला पाहिजे, त्याच्या मागचे कारण काय आहेत. ठीक आहे, मी फक्त सांगून नाही सोडणार की ठीक आहे तुम्हाला हे घालायचं नाही, पण का नाही घालायचं हे पण आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, तर त्या पण सगळ्या गोष्टी अगदी सविस्तर सांगितल्या जातात. त्यानंतर क्रिस्टलच्या जगात जेव्हा आपण एंटर करतो तर त्याचा पहिला टप्पा काय असतो. क्रिस्टल आले, जस्ट घरात ठेवले असं चालत नाही, बिलकुल नाही चालत. तुम्ही सपोज तुम्हाला एखादी देवाची मूर्ती वगैरे आणायची, जी आपण मेटलच्या मूर्ती देवघरात ठेवतो, तुम्ही जस्ट दुकानात आणून देवघरात ठेवून देतात का. त्याची पूजा अर्चा वगैरे प्राणप्रतिष्ठा करावी लागते ना. तसंच क्रिस्टलचंही करावं लागतं. जस्ट आणलं आणि ठेवून दिलं असं नसतं. किंवा असा कुठला तरी पुजारी पाहिजे असतो आधीच की बाबा रे तूच प्राणप्रतिष्ठा करून दे आणि मग आम्ही आमच्या घरात आणून ठेवतो. ठीक आहे, असं मिळणं मुश्किल असतं, तसं मी देते करून. बट असं असेल तर ठीक, बट नाहीतर आणून आणि ठेवलेत तर त्या क्रिस्टलनी, जर असे तुमच्या घरात क्रिस्टल असतील तर आतापर्यंत किती सारी निगेटिव्ह एनर्जी त्याने घेतली असेल आणि किती किती प्रॉब्लेम तुम्ही फेस केला असेल ते तुम्हाला आता आठवत असेल. मे बी मी नाही सांगणार की तुम्ही काय काय फेस करताय किंवा काय काय झालंय, कारण की तुमच्या जस्ट फेशियल एक्सप्रेशन बघून मी कळू शकते की या सगळ्या गोष्टी तुमच्या आतापर्यंत किती चुकत आलेल्या आहेत. ठीक आहे, बट इथून पुढे नाही चुकणार. तुम्ही जर इथे जॉईन झालात तर प्रत्येक गोष्टी तुम्ही अगदी छान आणि व्यवस्थितपणे स्वतःच करून घेणार. तुम्हाला स्वतःलाच मी त्या क्रिस्टलचे पुजारी बनवून टाकते. त्यानंतर एनर्जीज अँड चक्रासाठी वर्क कसं क्रिस्टल करतात ते आपण बघूयात. की मानवी शरीरात जे 7 मुख्य चक्र असतात, जी आपल्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याशी निगडीत असतात आणि त्याच्याशी संबंधित आपण क्रिस्टल यूज करून ऑरा आणि चक्र बॅलन्स करणं, जसं की 7 प्रमुख चक्र त्यांचे अर्थ आणि त्याचे कार्य पण आपण बघूयात. की नेमके चक्र म्हणजे काय तुम्हाला जरी माहित असेल तरी एक बघूयात आपण ते. ओके, शरीराच्या मागील बाजूचे जे 6 चक्र असतात त्याचं पण कसं हिलिंग करून घ्यायचं किंवा त्याच्या ग्रीड कशा लावायचे किंवा क्रिस्टल आपण एखादी क्लायंट कसं त्याने हँडल करू शकतो ते पण आपण बघणार आहोत. आणि प्रॅक्टिकल चक्र हिलिंगचे क्रिस्टल कसे वापरायचे हे प्रॅक्टिकल, जेव्हा तुमच्याकडे मास्टर किट असेल तर याचं प्रॅक्टिकल आपण घेतो. ठीक आहे, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल करून घेणार, तुमच्याकडे आधीच जर किट असलं तर त्याचा हेच आपला फायदा असतो की प्रॅक्टिकल करून घेता येतं तुम्हाला. म्हणजे नंतरही होतं, पण कसं आहे ना की जेव्हा सेशन मध्ये जे सांगितलं जातं आणि ती जी आतुरता असते ना आपल्यामध्ये शिकण्याची, नाही आता म्हणजे जे तुम्ही सेशन मध्ये शिकणार तेच रेकॉर्डिंग बघून ती पॉवर नाही येत किंवा नंतर विचारल्यावरती त्या फ्रिक्वेन्सी मॅच नाही करत. त्याच्यामुळे जर सेशन मध्येच तुमच्याकडे असलं तर त्याचा अधिक फायदा होतो. त्यानंतर क्रिस्टलचा योग्य वापर, त्याचं शुद्धीकरण म्हणजे क्लिनिंग, चार्जिंग प्रोसेस, प्रोग्रामिंग कशी करायची, त्याच्या या सगळ्या गोष्टी आपण शिकवतो, पण प्रॅक्टिकल पण करून घेतो या सगळ्या गोष्टीचे.
त्यानंतर त्याच्या प्रेयर्स असतात क्रिस्टल सोबत, त्याला रिस्पेक्ट देण्याच्या प्रेयर असतात. आपण जस्ट आणलं आणि ठेवलं असं नसतं. त्याच्याशी बोलणं, कम्युनिकेशन करणं, आपल्या ऊर्जेसोबत त्याला कनेक्ट करणं, किंवा घरात जर कोणी लोक असतील तर त्या व्यक्तींसोबत त्याला कसं कनेक्ट करून द्यायचं, तर त्या पण सगळ्या गोष्टी असतात. तुम्ही सपोज एखादी हा ट्री दिसतोय तुम्हाला, जस्ट मी हा इथे आणला आणि ठेवला, आणून ठेवून दिला असं नसतं. माझ्या घरात 5-6 लोक आहेत, तर त्या लोकांना प्रत्येकाच्या त्याच्या त्याच्या गरजेनुसार त्या ट्रीने कसं काय त्याला ऊर्जा दिली पाहिजे, किंवा ती ऊर्जा फक्त आमच्या घरातल्या 5 लोकांपुरतीच सीमित कशी असली पाहिजे, किंवा बाहेरचे जर कोणी तुमच्या घरात येत असणार तर त्यांच्या ऊर्जेपासून याला कसं वाचवायचं, हे पण आपण सांगतो की कशा पद्धतीने याचा उपयोग फक्त तुमच्या घरातच व्हायला हवा. तर तुम्ही असेल, तुमच्याकडे क्रिस्टल असेल, काय असेल, तुम्ही जस्ट घरात ठेवले ना, तुम्ही घरातल्या व्यक्तींसोबत त्याला कनेक्ट केलं ना, त्याला इंट्युशन दिलं, जस्ट बाहेरचे पण लोक येत आहे, त्या सगळ्यांची निगेटिव्हिटी तो घेतोय, तुमच्या घरातल्या लोकांची निगेटिव्हिटी घेतोय, सगळी निगेटिव्हिटी घेऊन 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 तो आतापर्यंत किती मळकट झाला असेल किंवा किती निगेटिव्ह झाला असेल. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. तर ते प्रॉपर टेक्निक आपण लिटरली प्रॅक्टिकली होतं हे सगळं. ऍप बनवलेलं कस्टमर नंतर होते ना मॅडम. म्यूट करा Yes. कल्पना मॅडम. हो सॉरी, आय एम सो सॉरी. त्यानंतर क्रिस्टल, ऍस्ट्रो क्रिस्टलचा गायडन्स, जसं की कुंडली आणि 12 राशीनुसार योग्य क्रिस्टलची निवड करणं, याची लिस्ट तुम्हाला दिली जाते. 12 राशीनुसार आणि त्याच्या ऊर्जेनुसार क्रिस्टलचे फायदे, नवग्रहाचे क्रिस्टल वेगवेगळे असतात, त्याचं पण मार्गदर्शन केलं जातं. त्यानंतर वास्तुदोष वगैरे असतात, घरामध्ये काही प्रॉब्लेम किंवा ग्रह बाधा म्हणतात आजकाल जे काही खूप सारं घडत आलेलं आहे, घडतंय, ब्लॅक मॅजिक म्हणावं किंवा असतात. सगळ्याच लोकांना सगळ्यांचा आनंद नाही बघवत. खूप सारे असे असतात की एखाद्याला आनंद बघून त्यांना दुःख होतं. असे खूप लोक आहेत जगात. ओके, माहिती आहे आपल्याला सगळ्यांनाच की प्रत्येकाच्या घरात हे होतं. तर त्या लोकांपासून आणि त्या अशा पद्धतीच्या निगेटिव्हिटी पासून आपण आपल्या वास्तूला कसं काय वाचवू शकतो, आणि अशी गोष्ट काही घडली असेल तर ती कशी आपण या क्रिस्टलच्या माध्यमातून रिमूव्ह करू शकतो, तर या सगळ्या गोष्टी देखील आपण यामध्ये बघतो. ओके, त्यानंतर ग्रह जे असतात आपले प्लॅनेट वाईज, त्याचे पण काही रेमेडीज दिल्या जातात आणि क्रिस्टलही सांगितले जातात. ठीक आहे, आता हा न्यूमरोलॉजी तर मागच्या बॅचमध्ये काही नव्हता, आता इथं न्यूमरोलॉजी आलाय, नवीन आहे. मागच्या बॅचवाल्यांना वाटलं असेल की हे काय मॅडम तुम्ही नवीन सांगताय. ठीक आहे, त्यात तुमचाही फायदा होईल, नवीन मेंबर्सचाही फायदा होईल. तर न्यूमरोलॉजी नुसार पण तुम्हाला क्रिस्टलची लिस्ट दिली जाणार, आलाय त्यात देणार मी. त्यानंतर जसं की आपण थँक्यू बघितलं मॅम. बेसिक, येस वेलकम, ब्रह्मांडाचं काहीतरी सूचना आहेत, त्यात ते आलं आणि ते तुम्हाला द्यावं लागणार. आता बेसिक पेंडुलम डाउजिंग जे असतं, खूप छान अगदी प्रॅक्टिकल सेशन आहे. तसे तुम्ही त्याच्यातले तुमचे अगदी होकारार्थी प्रश्न पण काढू शकता. एखादी हरवलेली व्यक्ती आहे त्याला शोधू शकता, हरवलेल्या वस्तू, पैसे वगैरे ते पण तुम्ही त्या पेंडुलमच्या माध्यमातून शोधू शकतात. त्यानंतर पेंडुलम थ्रू तुम्ही हिलिंग पण करून घेऊ शकतात. तुमच्या 7 चक्रांची ऊर्जा स्वतःच्या स्वतः तुम्ही चेक करून घेऊ शकतात. कधी कधी कळत नाही, प्रॉब्लेम असतो, पण नेमकं माझं आता कुठलं चक्र बॅलन्स आहे किंवा कुठलं डाऊन आहे किंवा काय, या सगळ्या गोष्टी अगदी पेंडुलमच्या माध्यमातून जस्ट तुम्ही काढायचं आणि बघायचं, काहीच नाही, 5 मिनिटात तुम्हाला आन्सर येतात. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टींचे छोट्यातले मोठे प्रश्न जे आहे ते तुम्ही त्याचे काही नियम असतात, काही प्रश्न नसतात बघायचे, आणि त्याचे काही गोष्टी असतात, ते नियम फॉलो करून आपण पेंडुलम डाउजिंग करतो. ठीक आहे, आता हे एंजल बॅचला पण मी दिलं होतं फ्री. ओके, ते सिलेबस मध्ये होतं, एंजलच्या सिलेबस मध्ये होतं, पण मागच्या बॅचला आणि प्रत्येक क्रिस्टल मध्ये मी हे फ्री देते. हे एक असतं, एक अंत करणार रेकी शिकवते मी, आणि त्यानंतर अजून एक ऍड ऑन केलंय की टेलिपॅथिक हिलिंग, ही पण एक टेक्निक मी शिकवते. पेंडुलम डाउजिंग वापरण्याची पद्धती, एनर्जी चेक करण्याचे आणि चक्र बॅलन्स करण्याची पद्धत पेंडुलम थ्रू, त्यानंतर गायडन्स मिळवायचं किंवा काही निर्णय घ्यायचा असेल आपल्याला, तर त्याचं पण उपयोग आपण पेंडुलम थ्रू आपण ते त्याच्याकडनं मदत घेऊ शकतो. एक पेंडुलम डाउजिंग तुम्ही परफेक्ट जमायला लागल्यानंतर अगदी आपल्या हक्काचा जवळचा असा मित्र बनतो तो, की प्रत्येक गोष्टीला आपल्याला साथ देण्यासाठी तयार असतो, आणि तेही अगदी योग्य आन्सर येतात. ठीक
ठीक आहे. त्यानंतर हिलिंग प्रोसेसमध्ये येतो आपण क्लिनिंग, चार्जिंग, प्रोग्रामिंग, स्टॅबिलाइज करणं, एनर्जी त्यामध्ये जरी टाकली तरी ती स्थिर करणं पण महत्वाचं असतं. ठीक आहे. तर त्या सगळ्या टेक्निक आपण शिकवतो, बघितलं आपण हे सगळं. ओके. त्यानंतर काही मेडिटेशन घेतले जातात. ब्रह्मांडाची परवानगी घेतली जाते प्रत्येक गोष्ट वापरण्यासाठी. असं नाही की कुठलीही गोष्ट मी सुरू केली आणि तुम्ही पैसे देऊन माझ्याकडे आलं आणि सुरुवात केली, असं नसतं. त्याच्यासाठी ब्रह्मांडाची ही परमिशन असावी लागते. आपल्या पहिल्याच दिवशी आपण प्रेयर असते, ब्रह्मांडाकडनं आपण परमिशन घेत असतो या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी. त्यांचे आशीर्वाद फार महत्वाचे आहेत. ब्रह्मांडाच्या आशीर्वादाशिवाय किंवा त्यांच्या इच्छेशिवाय एका झाडाचं पानही हलू शकत नाही. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण पहिल्याच दिवशी आपलं होतं, त्यामुळे पहिल्या दिवशी उपस्थित राहणं महत्वाचं असतं. प्रोफेशनल प्रॅक्टिस, जसं की क्लायंट सेशन हँडलिंग. जर तुमचे क्लायंट तुमच्याकडे येत आहे क्रिस्टलसाठी वगैरे, तर तुम्ही कसं त्यांना हँडल करायचं, त्यांना कसं कन्व्हिन्स करायचं. तुम्ही आतापर्यंत रेकी शिकले, प्रॅक्टिस करताय, पण आतापर्यंत फक्त घरच्या लोकांनाच डील केलं असेल. पण तुम्हाला भविष्यात इथून पुढे जर प्रोफेशनल रेकी हिलर व्हायचं असेल, रेकी प्लस क्रिस्टल हिलर व्हायचं असेल, तर त्या सगळ्या गोष्टीचं गायडन्स मी देते. अगदी तुम्ही प्रत्येक क्लायंट पासून किती फी घ्यायला हवी, समोरच्याचा प्रॉब्लेम काय आहे, किंवा त्याला किती दिवस हिलिंग द्यायला हवी, अगदी इथपर्यंत माझं पर्सनली मी गायडन्स करते. असं नाही की सेशन मध्येच माझं तुमच्याशी ओळख असणार किंवा नाही, असं नाही. उलट सेशन मध्ये खूप लोक कमी बोलतात आणि जसं की सेशन संपलं, बापरे, कॉल सुरू होतात की मॅडम हे 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 ते असं सांगा, हे सांगा, ते सांगा. ठीक आहे. आणि जसं जेवढं जेवढं मला पॉसिबल आहे, नक्कीच तुम्ही कोणालाही आमच्या लास्ट बॅचवाल्यांना विचारू शकता की असं कधी झालं नाही की मी त्यांना उत्तर दिलं नाही किंवा मी त्यांना टाळलंय. अशा कधीच गोष्टी होत नाही. ठीक आहे. जे काही मी कमिटमेंट करते ते मी फॉलो पण करते. कारण की फक्त पैसे कमवण्यापेक्षा ना, एक परफेक्ट असा व्यक्ती घडवणं पण फार महत्वाचं असतं. की जसं की मी करते की ठीक आहे, फी वगैरे या सगळ्या गोष्टी जाऊ द्यात, बट एक सेवा म्हणून जे असतं ना आपलं, त्यात परफेक्शन पाहिजे. आणि जो काही मी घडवणार विद्यार्थी किंवा जो पण काही स्टुडंट मी घडवणार, तर तो तसाच घडला पाहिजे की त्यांनी जास्तीत जास्त त्या गोष्टीकडे लक्ष देऊन किंवा तो परफेक्ट कसा बनेल. असं नाही की माझं 10 दिवसाचं सेशन संपलं, मी सोडून देणार, नंतर तुमचा माझा काही संबंध नाही, असं कधीच नसतं. एकदा की माझ्यासोबत जुळले गेले की ती माझे एक फॅमिली मेंबर होतात आणि त्यांच्यासोबत मी लाईफ टाईम कनेक्ट असते. त्यानंतर तुमचं क्लायंट हँडल करताना काही प्रॉब्लेम आला किंवा काही झालं किंवा कुठल्या गोष्टी आलं, तर तुम्ही मला विचारू शकतात. मी तुम्हाला त्यावेळी पण मदत करते. त्यानंतर एनर्जी डायग्नोसिसच्या पद्धती, कशा पद्धतीने समोरच्याला एनर्जी दिली पाहिजे. एखादी अगदीच लहान लेकरू आला तर त्याला कशी एनर्जी दिली पाहिजे, किंवा एखादी प्रेग्नेंट वुमन जर तुमच्याकडे आली तर तिला तिच्या गर्भधारणेच्या महिन्याच्या अकॉर्डिंग कशी तुम्ही त्यांना हिलिंग दिली पाहिजे, किंवा जर एखादी 70 प्लस आहे तुमच्याकडे व्यक्ती, तर त्यांना तुम्ही कुठला क्रिस्टल यूज करू शकता किंवा कशा पद्धतीने करू शकतात, तर ह्या पण गोष्टी सांगितल्या जातात. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक प्रोफेशनल हिलर होण्यासाठी खूप महत्वाच्या असतात. की काय क्लायंट हँडलिंग हे सगळं जेव्हा जेव्हा आपण करतो ना प्रॅक्टिकल, तेव्हा तसं काही गोष्टी लक्षात येतात आपल्याला. पण तुमचं जे हिलिंग आहे समोरच्यापर्यंत प्रॉपर पोहोचणं आणि समोरचा क्लायंट सॅटिस्फाय होणं पण फार महत्वाचं असतं. आणि येतात जेव्हा तुम्ही सुरू करताना या सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम येतात, आणि त्यावेळी असं हक्काचं कोणी नसतं की त्याला आपण कोणी विचारू शकतो. ठीक आहे. तर नक्कीच त्यावेळी तुम्ही मला विचारू शकता. अगदी जोडले नाही जोडले तरी मी आले, आज माझ्या सेशनला आले म्हणजे तुम्ही माझे ओळखी झाले किंवा माझे फॅमिली मेंबर झाले. तुम्ही नंतरही मला असं विचारू शकता. जरी असं तुमचं नसेल पॉसिबल, आत्ता जॉईन होऊ शकत नाही किंवा झाले, तर खूपच छान, तुम्ही मला कधीही विचारू शकता. ठीक आहे. तर आता जे आहे की आपला हा कोर्स ऑनलाईन असणार आहे, त्याच्या नोट्स पीडीएफ सगळं तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. आणि माझं गायडन्स तुम्हाला लाईफ टाईम असतं. आणि याची जी फी आहे ती फक्त आहे 1111. तीही फक्त 20 विद्यार्थ्यांसाठीच आहे. ऑलरेडी माझे काही ऍडमिशन झालेले आहेत. पहिले 20 जे असतील त्यांच्यासाठी 1111 असणार आहे. त्यानंतर जे नेक्स्ट जे पण असतील त्यांना 2500 फी असणार आहे. कारण की हीच माझी लास्ट बॅच आहे की त्याची एवढी ही फी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपली फी वाढणार आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला लागतं
मास्टर किट लागतं, मास्टर हिलिंग किट. त्यामध्ये त्याच्या माध्यमाने तुम्ही सगळ्या काही हिलिंग करू शकतात. ठीक आहे. आपला कोर्स 10 दिवसाचा असणार आहे. त्यात 1.5 तास कधी असलाच जास्त वेळ पण होऊ शकतो. 10 दिवसात जर नाही कव्हर झालं तर अगदी जोपर्यंत सिलेबस पूर्ण होत नाही तोपर्यंत शिकण्याची तयारी ठेवा. मी परिपूर्ण करते तोपर्यंत नाही सोडत. ठीक आहे. तर कोणाचा काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकतात. वेळ काय असणार आहे मॅडम? 8:30 किंवा 8 ते 10 ठेवू आपण रात्री. ठीक आहे. मॅम किट तुमच्याकडेच मिळणार ना? मॅडम तुम्ही कॅमेरा ऑन करा आणि माईक जवळ घ्या, स्मिता मॅडम. आणि मॅडम किट मी बोलू किट आपल्याकडे मिळतं मॅडम. ऑलरेडी काही ऍडमिशन झाले, त्यांचे किट पण घेतले गेलेले आहेत. हा. मॅम मला पण ऍडमिशन करायची आहे, पण मग माझ्याकडे आता फोन पे नाहीये. उद्या फोन पे टाकलं चालेल का? चालेल मॅम, चालेल. 15 मॅडम तारखेपर्यंत ऍडमिशन ओपन आहेत. मॅडम मी काय म्हणते, बोला ना मॅम. मी 14 तारखेला गावाला जाते, तर मला ऍडमिशन करायची होती. पण मग किती मला दिवस जात आहे? 23 पर्यंत, 15 ते 23. बापरे मॅडम, आता कसं काय करायचं बरं? तेच ना म्हटलं. काय हरकत नाही, ऍडमिशन घेऊन टाका. तुम्हाला हवं तर रेकॉर्डिंग बघा, पुढच्याला पुन्हा रिपीट करा, नंतर आपली फी वाढणार आहे. बर हो. आणि किटची काय किंमत आहे मग? 4,000 रुपये किटची किंमत आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 हिलिंगच्या पेन्सिल येतात, 2 पिरामिड येतात. नेमकं किट पूर्ण घेऊन नाही बसले मी. ठीक आहे, आजी माझ्या सोबत आहे, ते दाखवते मी. दिसतंय? ही हो आपली हो पेन्सिल. या हिलिंगच्या पेन्सिल असतात. ओके, क्लिअर कॉस्ट आणि ब्लॅक टर्मुलियन. त्यानंतरचे पिरॅमिड येतात आपले काही प्रोटेक्शन साठीचे. ओके, मी तुम्हाला फोटो पण टाकून देईल. मला पर्सनली मेसेज करा. तुम्हाला प्रत्येकाला मी पीडीएफ पण शेअर करते. ज्यांचा मला पर्सनली मेसेज येईल त्यांना सगळ्यांना ही सिलेबसची पीडीएफ पण मिळणार आणि या किटची पण माहिती तुम्हाला दिली जाणार. त्यानंतर ठीक आहे, माझ्याकडे किट पूर्ण मी घेऊन नाही बसले, ऍक्च्युली विसरली मी. 2 हिलिंगच्या पेन्सिल येतात, त्यानंतर 2 पिरॅमिड येतात, एक सॅलिनाइट प्लेट येते आणि एक प्रोटेक्शनचा ब्रासलेट येतं. ते घालणं कंपल्सरी असतं, ज्याने की बॅक रेगी वगैरे आपल्याला बसत नाही. ओके, मी तुम्हाला ब्रासलेट दाखवते. ट्रिपल प्रोटेक्शन ब्रासलेट माहित असेल तुम्हाला मे बी. ओके, हे ब्रासलेट येतं. त्यानंतर एक डाउजर पण येतं आणि 7 चक्राचे 7 पेबल येतात विथ 7 चक्राचे सिम्बॉल. ब्रासलेट दिसलं नाही म्हटलं. कसल्या प्रकारचं आहे? दाखवते परत. मॅम मला मेसेज करा, तुम्हाला पूर्ण किटचा फोटोज टाकून देईल. ठीक आहे मॅम, चालेल. जोपर्यंत तुमच्या मनाची समाधानी होत नाही तोपर्यंत मी समाधानी करत येणार. पेमेंटसाठी जॉईन करायचं ना आधी? काय मॅम? पेमेंट करायला आधी ग्रुप जॉईन करायचा. तुमची लिंक आहे ना, पे लिंक त्याच्यावर. पेमेंटसाठी तुम्ही मला मेसेज करा आणि जो माझा व्हॉट्सअप नंबर जो तुम्हाला मिळाला आहे तोच माझा पेमेंटसाठीचा नंबर आहे. आणि एकदा मेसेज करा अगोदर मला. पेमेंट आणि पेमेंटचा जो काही तुम्ही पेमेंट केला असेल ना त्याचं स्क्रीनशॉट आणि तुमचं नाव शेअर करा. लिंक लागेल ना तुमची पेमेंट करायला, पासवर्ड. देते ना मॅम, मी ते सांगते, हो मेसेज ताई, करा तुम्हाला मला. मी देते नंबर देईन त्यांना मी. ठीक आहे, चालेल. हा, देईन नंबर तुम्हाला. येस, बोला प्रिया मॅम. हा. आता हा क्लास तुमचा ऑनलाईन असणार आहे ना? हो, तर ऑनलाईन क्लासमध्ये म्हणजे कसं करायचं हे सगळं आपण व्यवस्थित शिकू शकतो का? मला जरा हा एक क्वेश्चन होता. ओके. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देऊयात आपण. हो. अर्चना कुकडा मॅडम, अनम्यूट करा. आपण ऑनलाईन जे शिकलो यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आला? तुमचा एक्सपिरियन्स कसा होता ओव्हरऑल? नाही, प्रॉब्लेम वगैरे काहीच येत नाही. मस्त मॅडम छान समजावून सांगतात आणि ते त्याच्यामुळे मस्त समजते आणि जेव्हा स्वतः करतो तेव्हा स्वतःलाच एकदम वेगळा कॉन्फिडन्स येते आणि आपण छान करू शकतो. थँक्यू मॅम. बघा प्रिया मॅम, कुठल्याही गोष्टीचा काहीच प्रॉब्लेम येत नाही. मी तुम्हाला अगदी व्यवस्थित समजेल अशा पद्धतीने मार्गदर्शन करते. प्रॅक्टिकल करून घेते. अगदीच
लहान मुलांना कसं सांगतो ना आपण की बाबा रे असं कर, असं चाल, हात पकडून, तसं मी हा हा सांगते. त्याच्यामुळे प्रॉब्लेम येणार नाही एवढे शुअर मी सांगू शकते. ठीक आहे. नमस्ते मॅडम. नमस्ते सर. जरा मला तुमचा फोन नंबर द्या, कारण मला हा लिंक नलिनी म्हणून आहे ते साताऱ्यातून, त्यांनी ओके, मला लिहून घ्या मॅम. पाठवलेलं. सर कारण 94. हा नमस्ते मॅडम. हा, एक नंबर मिनिट सर. सांगा जरा मॅम. 94 22. एक मिनिट थांबा. इकडे येऊया. हो, इकडे मी चॅट मध्ये 94. टाकते. बोला सर तोपर्यंत. ओके, सरांनी नंबर थँक्यू. दिला मला, सरांनी लिंक पाठवली होती अरे सरांनी. कोणत्या सरांनी नंबर दिला? कृष्ण अंकारे. ओके ओके, हा बोला हा. सर. तर मॅडम आपला पूर्ण कोर्स किती दिवसाचा आहे सर? आपला पूर्ण कोर्स जो आहे 10 दिवसाचा आहे सर. त्यात 1.5 हा. तास आपलं शिकवलं जातं. गरज पडली तर अगदी अर्धा तास पण वाढू शकतो. आणि तुम्हाला याच्या PDF वगैरे मिळतात, रेकॉर्डिंग पण मिळतात. तुमच्याकडून प्रॅक्टिकल करून घेतल्या जातात आणि तुम्हाला एक परफेक्ट हीलर होईपर्यंत माझं गायडन्स मिळत असतं. आणि टोटल फी किती म्हणले मॅडम? 1111. 1,000. फक्त आणि फक्त 1111. 20 विद्यार्थ्यांसाठी. पहिले जे रीच ऍडमिशन असणार आहे त्यांच्यासाठी ही फी आहे. त्यानंतरची आपली फी 2,500 होणार आहे. हा का? आणि वेळ 8 वाजता आहे ना? 8 ते हा, रात्री 8 ते 10:30. हा, मग हे वेळेतच पाहिजे होता मला पण. हा, आपण तो वेळ यासाठी ठेवतो कारण की बरेचसे आपले वर्किंग वाले असतात, ते 6-7 ला बिचारे घरी येतात. मग ते हो. प्रॉब्लेम होतो. म्हणजे हा जो वेळ आहे ना, तो ऍक्च्युअली सगळ्यांना व्यवस्थित जमतो. ओके ओके. ठीक आहे सर. आणि कधी 15 तारखेपासून हे होणार आहे का? हो सर, 15 फेब्रुवारी. ओके मॅडम. मॅम, येस, बोला मॅम. आता तुम्ही हा कोर्स आता तुम्ही फेब्रुवारी मध्ये करणार, पण परत कधी अजून सुरुवात करणार आहे का? कारण मी आहे ओमानला ओके. आणि तुम्ही समजा किट वगैरे पाठवलं तर मला इथे रिचेबल नाहीये. हम्म. तर मला असा प्लॅन करावा लागणार की कुठे मी इंडियाचा नंबर देऊन तिथे पोहोचणार, त्याच्यानंतर ते माझ्याकडे पोहोचणार, कारण मी एवढ्या लवकर काही इंडियात येणार नाहीये. हम्म. आणि हम्म. त्याच्यानंतर मग जेव्हा ते पोहोचणार, कारण जे तुम्ही शिकवता तेव्हा माझ्याकडे ते किट असायला पाहिजे, त्याच्यानंतरच मी सुरू करू शकणार. तर म्हणून म्हणजे आता तर मला हे पॉसिबल नाही आहे. म्हणून मी तुमचा नंबर घेतला की परत तुम्ही जेव्हा करणार तर म्हणजे मला अपडेट मिळालं, म्हणजे त्याच्या अगोदर मी तुम्हाला इथनं कॉन्टॅक्ट करून कुठं पाठवायचं मग मी कलेक्ट करून इथे रेडी राहणार. बरं बरं, नंबर सेव्ह करून घ्या माझा आणि तुमचाही मला हो. मेसेज टाका की नंबर सेव्ह करा असा. आणि कसं ना मॅम, हा. आता जर तुम्ही जरी आता केलं ना, तुम्ही ऍटलीस्ट तुम्ही बघणार तरी ना की नेमकं कसं करताय, काय करताय. आणि जी फी तुम्हाला 1111 ती तुम्हाला आता नेक्स्ट अजून 2-3 महिने जेव्हा बॅच होणार तेव्हा नाही मिळणार. आता याच्यानंतर माझी मर्कबा हिलिंगची बॅच राहणार आहे, त्यानंतर एंजलची राहील, त्यानंतर असू शकतं अजून दुसरी होणार, मग क्रिस्टलची होणार. मार्च एंडिंगला वगैरे होईल आपली नेक्स्ट बॅच, किंवा एप्रिलमध्ये होणार. मे बी एप्रिलमध्ये होणार नेक्स्ट बॅच. एप्रिल. त्यात तुम्ही ठीक आता आहे, मी ऍडमिशन घेऊ शकता, बघू शकता. त्याने कसं तुम्हाला एक एक्सपिरियन्स तर येतो की ऍटलीस्ट कसं करताय, काय करताय बरोबर आहे. बघायला मिळते. तुमचं ठीक पुन्हा आहे रिपीट करू शकता तुम्ही. ठीक आहे मॅम, मी करते. ठीक आहे. हा, थँक्यू सो मच. येस, वेलकम. अजून कोणाचा काही मॅम मला प्रश्न? पण तेच विचारायचं तर रिपीटला जर म्हणजे नाही समजलं एखादी गोष्ट किंवा मग पुढचं आम्ही चालू केलं प्रोफेशनली, तर आम्हाला सर्व गोष्टी तुम्ही पुरवाल ना? हो मॅम, मी तेच सांगते ना, केव्हा सगळं पुरवते मी. काहीच टेन्शन घेऊ नका तुम्ही. असं नाही आणि की फक्त तुम्ही एक बॅच केली आणि बस असं. तुम्हाला बॅच पेक्षा काय महत्वाचं की जे आपल्याला गुरु शिकवतात त्यांच्याशी बोलणं किंवा त्यांचं गायडन्स मिळणं पण महत्वाचं आहे ना. एवढं मोठं गोष्ट मी तुम्हाला देते. रिपीट बॅच तर तुम्हाला कुठे मिळून जाणार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला जेव्हा कळत नाही, जेव्हा तुम्ही तेव्हा आम्हाला शिकवणार किंवा सांगणार, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आम्हाला. येस मॅम, तेच की मला जे पण काही घडवायचे आहेत ना ते परफेक्ट घडवायचे आहेत की नाही. त्यांनी आज खूप गरज आहे जगात, ऍक्च्युली खूप गरज आहे या सगळ्या गोष्टींची. म्हणजे जितके काही हॉस्पिटलचे जे काही
बघतोय आपण की खरंच वाईट परिस्थिती बाहेर आज, आणि आज आपल्यासारख्या हिलरची खूप गरज आहे समाजाला. तुम्ही गरज यामध्ये आहे. प्रोफेशन, ऍज अ प्रोफेशन तुम्ही जे काही करणार ना, ऍटलीस्ट तुम्ही तुमच्या ज्या ऊर्जा, तुम्ही काही लोकांना ऍटलीस्ट दिवसाचे 4 ते 5 लोक जरी तुम्ही बरे केले, तर विचार करा की त्यांच्या ब्लेसिंग तुम्हाला किती मिळणार. ब्लेसिंग तर मिळतात, शिवाय पैसे मिळतात. असं कुठलं फील्ड आहे मला सांगा तुम्ही की तुम्हाला आशीर्वाद पण मिळताय आणि ब्लेसिंग पण आणि पैसे पण मिळताय? कोणी देतं का? तुम्ही नोकरी करता, ते बॉस तुम्हाला आशीर्वाद देणार का कधी? तो महिन्याला पैसे देणार आणि पाठवून देणार, पण आशीर्वाद देणार का तुम्हाला सांगा? तुम्ही हे असं काही फील्ड आहे की तुम्ही यात करिअर जर केलं तर तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळतात लोकांचे. आणि आज मी ते कमवले गेल्या 6-7 महिन्यात, जे काही मी खरंच ब्लेसिंगमुळे इतकं काही मिरॅकल लाईफ मध्ये घडतं, अशक्य गोष्ट ही शक्य होते. खूप महत्वाचं आशीर्वाद मिळवणं, मॅम आणि अजून ते एक आपल्याला क्वेश्चन आहे. सगळ्यांना मिळवायचे. बोला मॅम. बरोबर. हे आपण अॅनिमल्सला पण हेल्प करू शकतो का? हो, अॅनिमल्सला पण हेल्प करू शकता तुम्ही. कारण माझा मेन म्हणजे तेच आहे, कारण मी प्राणी किलर आहे, अॅनिमल टेलिपॅथिक कम्युनिकेटर आहे. तर वाव, माझं छान. टार्गेट मेन म्हणजे युनिव्हर्सला मदत करायचं, जनावरांना मदत करायचा हा माझा मेन टार्गेट आहे. जिथे त्यांना म्हणजे इन्स्टंट हिलिंग होणार, त्याचं माझं टार्गेट हे आहे. मोठो करू माझा शकता तो मॅम, आहे. नक्कीच करू शकता तुम्ही. तुम्ही एंजल बॅचला यायला पाहिजे होतं मॅम. त्यामध्ये तर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग पाठवू शकता. अगदी झाडांना करायचंय सुद्धा तुम्ही मला. हिलिंग देऊ शकतात. नाही नाही, आता हे मी करते, मग मी एंजलला येणार आहे. तुम्ही तुम्ही शिकवतात का एंजलचं पण? हा, आता जास्त झाले मॅम, आपली एंजलची बॅच आता संपली. अजून ही होऊ दे, कारण मी आता समजा ही रेकी करते तर एंजल नेक्स्ट, हे सगळं फक्त त्यांनाच मदत करण्यासाठी. नक्कीच तर होऊ मी शकते एंजल मॅम पण मदत. करणार. आणि तुम्ही जेव्हा मी बघा काय मॅम, करते, तुमचा तुम्ही कॉन्टॅक्ट जे नंबर पण काही घेतला. आता बघा प्राणिक हिलिंग मध्ये करता किंवा तुम्ही अॅनिमल कम्युनिकेटेड आहात, तर तुम्ही जेव्हा स्वतः अलाइन होतात किंवा तुम्ही स्वतःची हिलिंग स्ट्रॉंग करतात ना, की तुम्ही अगदी डोळे बंद जरी केले ना आणि तुम्ही इमॅजिन जरी केलं, तो अॅनिमल कुठे पण असू द्या जगाच्या पाठीवर, त्याच्याशी तुम्ही कम्युनिकेशनचं ते कनेक्ट होतो. स्ट्रॉंग वेव्स वाढतात, ज्याच्या फ्रिक्वेन्सी तुम्हाला हो. लवकर अटून होतात. आणि जे की आपण टेलिपॅथिक हिलिंग शिकवतो ना, ते यासाठीच असते. तुम्ही एखादी अॅनिमल आहे, काही तो दुःखात आहे किंवा त्याला काही प्रॉब्लेम येते किंवा त्याला काहीतरी बोलायचंय तुमच्यासोबत, असं असतं. किंवा काही अॅनिमल असे असतात की ते आता नसतात, की एक्सपायर झाले वगैरे, त्यांच्याशी पण तुम्ही अगदी इझिली बोलू शकता, कम्युनिकेशन करू शकता, टेलिपॅथिक थ्रू त्यांना हिलिंग देऊ शकता किंवा एखाद्या व्यक्तीचा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता तुम्ही. ह्या पण गोष्टी आपण करतो. आणि तुमच्यासाठी काहीतरी नवीन मला आणता आलं तर नक्कीच मी आणणार. हो, तेच, कारण माझा मोटो तेच आहे. आणि मी तुमचा नंबर सेव्ह केलाय. मी हाय म्हणून, माझं नाव प्रिया कोडकणी आहे, मी हाय म्हणून घालणार. तर जेव्हा आता हे मी बघते, मी रजिस्ट्रेशन करायचं आणि मग एंजलचं पण, म्हणजे तुम्ही जेव्हा तेव्हा मला जर फक्त अपडेट केलं तरी चालेल. ठीक आहे, चालेल. ओके, थँक्यू सो मच. मॅम, ह्या आपलं क्रिस्टलच्या कोर्स साठी रेकी आणि टॅरो झालेला हवाच आहे का? रेकी टॅरोचं काही नाही मॅम. इथं रेकी झालेलं असलं तर कसं आहे ना, क्रिस्टल चार्जिंगला वगैरे मदत होते, आणि नाही जरी झालं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. क्रिस्टलसाठी असं आवश्यकता नाही. असलं तर काय होतं ना, क्रिस्टल चार्जिंगसाठी आणि जे आपण जी हिलिंग करतो ना रेकी थ्रू, रेकी मध्ये जेव्हा आपण क्रिस्टल कॉम्बिनेशन करतो हिलिंगचं, तर ते स्ट्रॉंग होतात. म्हणून मी रेकीवाल्यांना प्राधान्य यासाठी देत असते. नाहीतर अदरवाईज असं काही आवश्यकता नाहीये तुम्हाला की रेकी झालं पाहिजे. आणि टॅरोचं तर इथे काही कनेक्शनच नाहीये. मॅडम, 15ला महाशिवरात्री आहे, त्या दिवशीच असणार का सेशन? त्या दिवशीपासून चालू करणार? मॅम, तुम्हाला किती वेळा सांगितलंय, तुमचं माईक जवळ घेत जा ना. नाही नाही, 15 तारखेला म्हटलं महाशिवरात्री आहे, मग त्या दिवशी चालू करणार काय? मग किती छान दिवस आहे, म्हणून तर निवडला तो दिवस. उलट तेच हे आणि माझे आराध्य शिव शक्ती दोघं आहेत, त्याच्यामुळे मी तो दिवस निवडला. छान आहे. ठीक आहे. आता तुम्हाला कोणाला काही प्रश्नच आहे की मॅडम तुमचा सिलेबस समजला, सगळ्या काही गोष्टी समजल्या, पण आम्ही तरी हा कोर्स का करावा, असा कोणाचा काही प्रश्न आहे? मॅडम, मला एक विचारायचं होतं. बोला मॅम. तुम्ही जे नंबर पाठवले त्याच नंबरवरती पाठवायचे ना पेमेंट? हो. त्या नंबरवर एकदा मला हाय पाठवा अगोदर, मग मे बी कधी टायपिंग मिस्टेक वगैरे होऊ शकते, तर मग मी तुम्हाला पेमेंट हवं तर मी कोड पण पाठवणार, QR कोड. ठीक आहे, व्हॉट्सअपला हाय पाठवा. पाठवा. हा, त्याच्यावरती मेसेज करा मला. ठीक आहे. जर तुम्हाला अजूनही काही मनामध्ये शंका असेल की तुम्ही एवढं सांगताय मॅडम, फी कमी, सगळं कमी, पण तरी आम्ही हा कोर्स का करावा, तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देखील मी देते की हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला काय फायदा होणार आहे अजून एक्स्ट्रा. पहिले प्रवीण करायचं तुम्हाला विचारलं
म्यूट करा मॅम. वन प्लस मॅम म्यूट करा. माझी स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? अनम्यूट करून सांगा प्लीज. वन प्लस मॅडम म्यूट करा. नाही मॅडम. माझी स्क्रीन विजिबल आहे? नाही मॅडम, नाही फाईल नाही ओपन दिसत नाही नाही झालं. या वन प्लस मॅडमला पहिले म्यूट करू द्या. फीज मॅम कधीपर्यंत भरायची? जोपर्यंत 20 होत नाही तोपर्यंत तुम्हाला मेसेज येईल की 20 पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 2,500 पे करायचे. 5 ऍडमिशन झालेत ऑलरेडी. आता आहे स्क्रीन विजिबल? नाही, फाईल ओपन नाही आहे मॅडम. किडनी स्टोन जाल पळय तेन्ना म्हाका मनाक खूब हें जालें. गुजर मॅडम तुमचं पार्सल आलं की कळवा आणि त्याचा व्हिडिओ काढा अगोदर. हो हो चालेल. आता दिसताय? हा दिसते आता. ओके, तर तुम्ही हा कोर्स क्रिस्टल हिलिंगचा कोर्स का करावा? तर त्याचे जे पण काही मनामध्ये शंका कुशंका असेल, काही गोष्टी असतील, तर त्याचं उत्तर मी देते तुम्हाला की का करायला पाहिजे. तर आजच्या या वेगवान आणि अगदी त्रासदायक जगात आपण जगतोय, भौतिक जगात आहेत, असा कुठलाच व्यक्ती नाही की तो दुःखात नाहीये. प्रत्येक व्यक्तीला दुःख असतंच. तर आजच्या या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनशैलीत प्रत्येक जण स्ट्रेस, निगेटिव्हिटी, कन्फ्युजन आणि इमोशन सोबत जगत आलेला आहे आणि जगतो आहे. त्यासाठी मन शांत ठेवणे, सकारात्मक विचार टिकवून ठेवणे, आत्मविश्वास वाढवणे आणि हे अनेकांसाठी आव्हान ठरलेलं आहे सध्या, कारण की नाही पॉसिबल होते सगळ्या गोष्टी करणं. तर अशा वेळी क्रिस्टल हिलिंग थेरपी ही एक अत्यंत प्रभावी आणि नैसर्गिक पद्धती आहे जी शरीर, मन आणि आत्म्यांचे संतुलन साधते. हा कोर्स फक्त क्रिस्टलची माहिती देत नाही, तर स्वतःला आणि इतरांना हील करण्याची खरी शक्ती तुमच्यात जागृत करतो. आणि या माध्यमातून आत्मिक विकास, मानसिक शांती आणि जीवनातील स्थैर्य साध्य करता येते. ठीक आहे, तर हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला काय काय फायदे होतील? तुमची स्वतःची हिलिंग पॉवर वाढते, तुम्ही एक बेस्ट हिलर होतात. जसं की आता तुम्ही एक एक्झाम्पल बघितलं, असे बरेच एक्झाम्पल आहेत, बाकीचे जॉईन नाही झाले आज. आणि या कोर्स मध्ये तुम्ही शरीराची ऊर्जा प्रवाह संतुलित करू शकता आणि ती कला तुम्ही स्वतः शिकतात. क्रिस्टलच्या ऊर्जेमुळे ऑरा स्वच्छ होते, नकारात्मकता कायमस्वरूपीची निघून जाते आणि आपली आत्मिक शक्ती खूप वाढते. अध्यात्मामध्ये अतिशय छान पद्धतीने प्रगती होते. नियमित सराव केल्याने मन स्थिर होते आणि आत्मविश्वास वाढतो. स्वतः तुम्ही इतके एबल बनतात की तुम्हाला दुसरं कोणावरही डिपेंड राहायची गरज नाही पडत. काही दिवसांनी माझे स्टुडंट मला सल्ला द्यायला लागतात, तुम्ही असं करा मॅडम, म्हणजे इथपर्यंत ते स्टेबल होतात. असं पण पाहिजे की नाही? किती लकी आहे मी की माझे स्टुडंट मला सल्ला देऊ शकतात, म्हणजे इतकं परफेक्ट बनवलं जातं. घरच्यांसाठी आणि स्वतःसाठी तुम्ही हिलिंग करू शकतात. कसं स्ट्रेस, टेन्शन, रिलेशनशिप इश्यू असेल, हेल्थ इश्यू असेल, आजार पण अगदी पावण्यासारखं झालंय आज. प्रत्येक येत जात राहतं, अगदी एकही महिना असं जात नाही की कोणाचं काही दुखत नाहीये. कारण की अन्न पदार्थही तसे आहेत, समाजही तसा झालाय आणि वातावरणही तसं आहे. त्याच्यामुळे आजार पण अगदी नेहमीचे पाहुणे झालेत आजकाल. तर यासारख्या प्रॉब्लेमसाठी आपण कोणावर डिपेंड नाही राहावं लागत. अगदीच काही दुखलं तरी पटकन हॉस्पिटलला जा किंवा काही या सगळ्या गोष्टी करणं. अगदी स्वतःची हिलिंग केली, जस्ट तुम्ही स्वतःची तुमचं शोल्डर पेन होते, पेन्सिल फिरवलं तरी तुम्हाला थोडंसं 5 मिनिटात रिलीफ व्हायला लागतं. आणि तुम्ही या गोष्टी सातत्याने जर 7 दिवस 21 दिवस केल्या तर तो प्रॉब्लेम मुळाशी नष्टही होतो. मी असं इथे म्हणत नाही की तुम्ही अगदीच मेडिकल टाळू शकता किंवा औषध वगैरे घेणं बंद करू शकता, पण त्याचं प्रमाण हळूहळू तुम्ही कमी करू शकतात. नक्कीच कमी होतात.
त्यानंतर क्रिस्टल योग्य पद्धतीने वापरता येतं तुम्हाला हे शिकल्यानंतर. प्रत्येक क्रिस्टलची ऊर्जा वेगळी असते हे तुम्हाला समजायला लागतं. कुठला क्रिस्टल कधी, किती वेळ आणि कसं वापरायचं याचं अचूक समजणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ते तुम्ही तेवढे प्रिपेअर होतात. काय आउट करून देतो. प्रिया मॅम म्यूट करा. प्रत्येक क्रिस्टलची ऊर्जा वेगळी असते आणि त्याचा वापर योग्य पद्धतीने करणं हे फार महत्वाचं असतं आणि ते तुम्ही अनुभवाने किंवा ऐकण्याने, वारंवार त्याच्या संपर्कात येण्याने तुम्ही शिकतात. त्यानंतर चक्र बॅलन्स झाल्यामुळे जीवनात स्टेबिलिटी येते. मानवी शरीरातील जे 7 चक्र आहेत त्या प्रत्येक गोष्टीशी आपले निगडित आहेत, की आपल्या 7 चक्रांशी आपले ग्रह पण निगडित असतात. त्यानंतर प्रत्येक गोष्ट त्याच्याशी संबंधितच आहेत. जसं की शारीरिक त्रास, मानसिक त्रास, आध्यात्मिक आरोग्याशी संबंधित. जसं की मणिपूर चक्र म्हटलं म्हणजे आपले फायनान्स तिथं बघितला जातो. पैशांच्या अडचणी आहेत किंवा काय आहेत किंवा इन्क्रीमेंट होत नाहीये प्रॉपर, तर त्यावेळी आपण मणिपूर चक्रावरती हिलिंग देतो. जसं की रिलेशनशिप मध्ये इश्यू आहे म्हणजे आपण अनाहत चक्र बघतो, हृदय चक्राच्या तिथे आपण हिलिंग देतो किंवा तो तिथे काय गडबड आहे किंवा काय, तर त्या सगळ्या गोष्टी बघून आपण तिथं हिलिंग देतो. ठीक आहे. अध्यात्म म्हटलं म्हणजे आपलं क्राऊन चक्र, थर्ड आय चक्र येतं. तर त्याचे क्रिस्टल परिधान केले किंवा तिथं हिलिंग दिल्या किंवा तिथल्या काही ग्रीड लावल्या तर आपले ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. त्यानंतर तुम्हाला ऍस्ट्रोचं आतापर्यंत माहित असेल, पण थोडं थोडं तुम्ही पण स्वतःच स्वतः बघू शकणार. त्यानंतर तुम्हाला जे पेंडुलम डाउजिंग मिळतंय त्याने तुमचा स्वतःचा हक्काचा मित्र तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही अगदी छोटे मोठ्या प्रश्नांसाठी तुम्ही स्वतः प्रश्नांची उत्तर काढू शकतात आणि क्लायंट पण तुम्ही हँडल करू शकता. तुम्ही यामध्ये तुमचं ऍज अ प्रोफेशन पण करू शकतात पेंडुलम डाउजिंग थ्रू. त्यानंतर तुम्ही प्रोफेशनल हिलर म्हणून नामांकित होऊ शकतात. प्रॉपर प्रॅक्टिस केली तर नक्कीच अगदी तुमचे बॅनर बनवून देण्यापर्यंत माझा सपोर्ट असतो. विचारा जयमाला मॅडमांना, त्यांचे पार्लर मध्ये त्यांनी याचं सुरू करायचंय त्यांना, तर त्यांचं बॅनर सुद्धा मी त्याचे डिझाईन करून दिलं. अगदीच मला वेळ होता म्हणून करून दिलं मी. ऍक्च्युली मी माझं स्वतःचं बाहेर बनवायला टाकलं आणि त्यांचं मी बनवून दिलं. त्यानंतर तुमच्या याच्या थ्रू इन्कम ऑपॉर्च्युनिटीज ओपन होतात, नक्की होतात. तुम्ही अगदी नेक्स्ट डे पासनं तुम्ही जे पण काही मला पे करता, अगदी 1100 तर तुमचे तेव्हाच निघून जातात. पण तुमच्या मास्टर किट जे काय घेता तुम्ही क्रिस्टल, त्याचे सुद्धा तुम्ही अगदीच वसूल करून घेऊ शकतात क्लायंट हँडलिंग थ्रू किंवा क्लायंटच्या याच्यातनं तुम्ही केसेस जेव्हा सुरू करतात तर होतात ह्या गोष्टी. ठीक आहे. या कोर्स नंतर स्वतःचा स्पिरिच्युअल बिझनेस तुम्ही सुरू करतात ऍज अ हिलिंग प्रोफेशन. हिलिंग सेशन घेऊ शकतात किंवा तुम्ही क्रिस्टल गायडन्स दुसऱ्याला देऊ शकतात, रेमेडीज देऊ शकतात आणि याच्याद्वारे तुमचे विविध इन्कम सोर्स पण ओपन होतात. मॅम एक बोलू बोला मॅम. आज ना स्क्रीनवर बघितलं, आज योगायोग की रेकीचे बरेच सदस्य माझ्या ग्रुप मधले अटॅचमेंट आहेत. मला इतकं असं छान वाटलं ना की एकत्र अचानक असं सगळ्यांनी एक रेकीला होतो. चला, त्यासाठी तुम्हाला ज्यांनी लिंक दिली ना त्यांना ब्लेसिंग द्या मॅडम. कोणी दिली लिंक तुम्हाला? श्रुती सालेकर मॅडम. ओके. त्यांना ब्लेसिंग द्या त्याच्या. त्यांनी तुम्हाला इथपर्यंत आणलं आणि ब्रह्मांडाची इच्छा जी होती ती त्यांच्याकडनं तुम्हाला साकार करून दिली. मॅम बोलू? थांबा मॅम, आता मला एवढी पीडीएफ पूर्ण होऊ द्या, मग आपण बोलूया. गप्पाच मारायच्यात नाही, नंतर. एकच मी आता रजिस्ट्रेशनला तुमचं पे केलंय 1100 आहे ना? हो. केलंय मी. जरा तुम्ही चेक करा, मग अपडेट करा. ठीक आहे मॅम, बघते आपण. सेशन झालं की चेक करूया. नो प्रॉब्लेम मॅम. थँक्यू सो मच. ठीक आहे. तर ह्या याच्यानंतर एक तुमची स्वतःची ओळख निर्माण होऊ शकते आणि तुमच्या थ्रू लोकांना मदत होऊ शकते, ब्लेसिंग मिळू शकतात. सगळ्यात महत्वाचं
पैशापेक्षा आशीर्वाद महत्वाचे असतात. पैसे या जन्मापुरतीचे असतात हो, पण गेल्या 84 लक्ष योनीमधनं आपण फिरत असतो आणि एक मानव जो मनुष्य जो काही जन्म असतो आपला त्यामध्येच आपण ब्लेसिंग कमवू शकतो, जे की चांगले कर्म आपण ज्याला बोलतो. पैसा इथेच राहतो, माणूस वरती जातो, पैसा इथेच राहतो आणि सोबत असतात त्या फक्त ब्लेसिंग, लोकांचे आशीर्वाद. त्याच्यामुळे पैशांपेक्षा आशीर्वाद कमवणं खूप महत्वाचं आहे आणि इथं तुम्ही आशीर्वाद कमवतात लोकांचे. ठीक आहे, तर हा कोर्स कोणी केला पाहिजे? आता हे लक्ष देऊन ऐका. जे की ज्यांना स्वतःला हील करायचंय, स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, आपल्या मुलांचे रिलेशनशिप मधले प्रॉब्लेम, स्वतःच्या घरातले जे पण काही प्रॉब्लेम असेल ते ज्यांना हील करायचंय, स्वतःला हील करणार जे आहेत त्यांनी हा कोर्स करावा. जे कुटुंबाचं प्रोटेक्शन ज्यांना हवं असेल त्यांनी हा कोर्स करावा. ज्यांना आध्यात्मिक प्रगती साधायची असेल त्यांनी पण हा कोर्स करायला हवा आणि जे की हिलर थेरपिस्ट म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर त्यांनी हा कोर्स नक्की करू शकता. ठीक आहे, आणि ज्यांना क्रिस्टलचं गायडन्स वगैरे पाहिजे असेल, नॉलेज मिळवायचं असेल तर त्यांनी हा कोर्स तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर माझ्या कोर्समध्ये जे काही स्पेशल असणार आहे ते असतं की प्रॅक्टिकल आणि सोप्या भाषेत अगदी तुम्हाला समजेल अशा पद्धतीने मी शिकवते. त्यानंतर माझा सपोर्ट तुम्हाला नेहमीच असतो. त्यानंतर तुम्हाला ऍस्ट्रो, क्रिस्टल, रेकी या सगळ्या गोष्टींचा एकत्र संगम साधून तुम्ही एक बेस्ट हिलर होऊ शकता, जे की सगळ्या लोकांना नाही जमत. अगदीच लोक फक्त प्रोडक्ट विकतात, त्याचं नॉलेज नाही देत किंवा ते कसं काय उपयोगी येऊ शकतं किंवा कसं काय होऊ शकतं असं नाही सांगत. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला जो लाईफ टाईम माझं गायडन्स असतं, प्रोफेशनल सपोर्ट असतो. तुम्हाला जर ऍज अ प्रोफेशन व्हायचं तर त्या ठिकाणी मी नक्कीच सपोर्ट करते, कारण की माझं ते स्वप्न आहे की आज ही रेकी आणि हे क्रिस्टल अगदी घराघरात गेलं पाहिजे आणि खूप गरज आहे आज समाजाला या सगळ्या गोष्टींची. हे हॉस्पिटल सुरू झालं म्हणजे लाखो करोडोचा खर्च येतो आणि तरीही व्यक्ती नाही वाचू शकत आपण. आज ही लिटरली ही खरी कंडिशन आहे. ठीक आहे, तर या सगळ्यांसाठी आपली खरंच खूप गरज आहे समाजाला. एक चांगलं काम देखील आपण याच्या थ्रू करणार आहोत. हिलिंग नॉट इवन की क्रिस्टल बट रेकी हिलिंग ही पण एक अशीच मॉडलिटी आहे की त्याने तुम्ही अगदीच या सगळ्या औषध विदाऊट एनी मेडिसिन तुम्ही लोकांना बरं करतात. ठीक आहे, तर क्रिस्टलच्या माध्यमातून तुम्ही स्वतःची ऊर्जा जागृत करा, आत्मविश्वास वाढवा आणि सकारात्मक परिवर्तन घडवा. ओके, नक्कीच तुम्ही आता विचार करू शकतात. बऱ्याच लोकांचे ऍडमिशन झालेत. आता मला मी जस्ट मोबाईल चेक केला तर पेमेंटही बऱ्याच लोकांचे आलेत. ठीक आहे, 20चा आकडा क्रॉस झाल्यानंतर ठीक आहे तुम्हाला फी वेगळी पे करावी लागणार आहे. मॅम माझं पण नाव घ्या, मी पेमेंट करते आता क्लास झाल्यावर. ठीक आहे मॅम. चला, समजलं सगळ्यांना आपण काय शिकणार आहोत, काय करणार आहोत, आपलं उद्दिष्ट काय असणार आहे? इथपर्यंत कोणाला काही प्रश्न? बघा, म्हणजे माझं समजणं सगळ्यांना अगदी मनापर्यंत पोहोचलंय म्हणून प्रश्न नाहीयेत, किंवा मग काहीच समजलं नाही म्हणून प्रश्न नाहीयेत. छान ऐकलं मॅडम, म्हणजे काहीतरी वेगळं शिकणार आहोत याचा आनंद होतोय. आणि ठीक आहे. खरंच ब्रह्मांडाची साथ आहे म्हणूनच छान छान ब्रह्मांडाच्या गायडन्स इच्छेशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही मॅडम. तुम्ही इथं आलाय, त्याला जो कोणी व्यक्ती जर असेल त्यांनी तुम्हाला लिंक दिली, त्यांना नक्कीच ब्लेसिंग द्या किंवा त्या व्यक्तीने इथं जोडलंय तुम्हाला किंवा कुठेतरी काहीतरी कनेक्शन झालंय. उगाच आपण नाही एकमेकांसोबत जोडले जात. थँक्यू. थँक्यू सो मच. मॅडम फक्त माझं नाव सिलेक्ट करा, हे झाल्यानंतर मी पैसे भरते. ठीक आहे मॅम, मला व्हॉट्सअपला मेसेज करा. येस, मेसेज करा मला व्हॉट्सअपला. मॅम माझं नाव सिलेक्ट करा, माझे पैसे उद्या किंवा परवा होतील, ऑनलाईन नाही घेत म्हणून. चालेल मॅम, चालेल. ठीक आहे, चला, थँक्यू सो मच. मॅडम सगळ्यांना मी सेशन अनुभव सांगू का आत्ताचा? 2 बोला ना मॅम. मिनिटापूर्वीचा. सांगा सांगा. माझा आत्ताच तुमचं सेशन झालं ते माझा उजवा हात खूप दुखत होता. हम्म. मी फक्त एंजलला कॉल केला, 2 सेकंदात हात दुखायचा थांबला. बघा किती छान मिराकल आहे ना मॅम. असं प्रॅक्टिकल प्रत्येकाने केलं पाहिजे. हो खूप मॅडम, मी दुखत पण होतं, म्हणजे पण हातात कळा मारत होता माझ्या.
एंजल तर अल्टिमेट आहेतच. ते खूप छान मदत करतात. खूप सुंदर आहे एंजल. ही ऊर्जाच खूप छान आहे. आपण सगळ्यांनी आता जस्ट अनुभवली पण आहे. आणि ते प्रॉपर एंजल थ्रू आपलं काम करून घेणं पण तसंच महत्वाचं आहे. आणि क्रिस्टल तेवढंच मॅजिकल आहे. ठीक आहे. तुमचं ऍडमिशन, हा मॅम तुमचं झालंय ना गुजर मॅम ऍडमिशन? हा झालंय म्हणजे ओके, हा तुमचा स्किट दिला ना मी आज. ओके, थँक्यू. ठीक आहे. थँक्यू सो मच मॅम. तुमचा कधी मॅम? मॅडम याच्यानंतर म्हटलं मी म्हटलं याच्यानंतर मॅडम अजून 15ला एक गावाला आपलं मर्कअप बायलिंग राहील. त्याच्यानंतर राहणार मॅडम एंजल्स. मी काय म्हटलं मॅडम मी एंजलसाठी गावाला एंजल जाईन, कार्ड फक्त घ्यावं मला लागतं ऍड करा. मी फक्त व्हिडिओ बघत जाईन तुम्ही केलेले, आणि जे एप्रिल महिन्यात होईल तेव्हा मी ते रिपीटला बसेल. बरं बरं, चालेल मॅडम. हा, मॅम. फक्त मी मला व्हिडिओ नसेल ना काही शक्य, कार्ड जेवढं वगैरे असतं शक्य आहे का? तेवढं ऍटलीस्ट तुम्ही जॉईन करा. हो, रात्री 8-9ला तिथे थोडासा टाइम भेटला तर जॉईन करत जाईल. चालेल चालेल. इकडे आम्ही रामेश्वर इथे जातो, कन्याकुमारी तिथे जातो ते फिरायला. ठीक आहे, चालेल मॅडम. हॅलो मॅम, मी कीर्ती शेंद्रे. ओके, बोला मॅम. तुमचा कॅमेरा ऑन झाला असता तर अजून आनंद झाला असता मला. नाही मॅम, मी जरा थोडी बाहेर आहे ना म्हणून कॅमेरा ऑन नाही करत आहे. पण बरं, मी काय म्हणते, माझं नाव पण घ्या ना, मग मी करते पेमेंट. कीर्ती शेंद्रे. ठीक आहे, चालेल मग. हा, मानसी ताईंनी हो दिला हो तुमचा हो. मला नंबर. ओके मानसी ओके, करंदीकर. हा, मेसेज टाका मला. अच्छा, हो हा. हो हो हो. मॅडम माझे पैसे मानसी आहे ना, ताईंनी आज बरेच लिंक शेअर केल्या आहेत. त्यांचा आला होता मेसेज मला. लिव्ह झाले का मानसी मॅडम? मॅडम माझे पैसे आहे ना, द्या फक्त मी आहे का. दिव्याच्या पेमेंट करणार आहे तिच्या मोबाईलवरून स्क्रीनशॉट शेअर तुम्हाला. करायचा मॅम. तुम्ही ज्या कुठल्या नंबरवर करताय ना त्या व्यक्तीचं नाव पण सांगायचं आणि स्क्रीनशॉट पण शेअर करायचा. तुम्ही बोला ओळखता ना बोला तिला, ना मॅडम. दिव्या बॉम्बेची. मॅडम मी पाठवलेत वंदना दिवसाची. बरं बरं, ठीक आहे मॅम. आले असतील, चेक करते. मी स्क्रीनशॉट पण पाठवले. ठीक आहे, चालेल. दिव्या मॅडम काय झालं आज? खूप खुश आहे दिव्या मॅडम. आज शोभाताईनं लिंक चेंज केली ना, शोभाताई जॉईन झाल्या. हा, आता बोलतायत ना शोभाताई. ओके ओके, हा त्या हा. ग्रँड मास्टर पासून सोबत आहेत माझ्या. हा, आणि कुठचं पण असेल तर सांगते त्यांना मी. ठीक आहे, चालेल मॅडम. दिव्या माझे पैसे भरणार आहे मॅडम, मी म्हणून तुम्हाला बोलली त्याला. अच्छा, तिच्या हा. मोबाईलवर टाकेल ती माझे पैसे, तर ती माझं पेमेंट करेल याचं, मी तिला टाकून देईन. ठीक आहे, ती चालेल. माझी मैत्रीण आहे, बहीण आहे, आम्ही एकदम जुळ्या बहिणी. आपण सगळेच एकच होणार आहे मॅडम. आता इथून पुढे माझ्याशी जुळल्यानंतर आपण पूर्ण फॅमिली होऊन जातो. एकच ग्रुप आहे, आमचाच ग्रुप आहे आपल्याला. हो, अच्छा. आमचाच ग्रुप आहे, आम्ही आमच्याच ग्रँड हो मास्टर हो, आहे. ग्रँड मास्टर. हा, ते सगळे ग्रँड मास्टर आहे. मॅम हा, बोला. मॅम हा कोर्स किती दिवस पण नाही म्हणाला तुम्ही? 10 दिवस आहे, वाढलं तर 2 दिवस वाढू शकतात. अच्छा. दिव्या ठीक पेमेंट आहे. करशील का? ए दिव्या, हो 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 पेमेंट हो. करून दे माझं. ठीक आहे, चला. करते लगेच. चला, थँक्यू सो मच. इतक्या वेळ, अगदी वेळात वेळ काढून मला ऐकून घेतले त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांची मी अगदी मनापासून आभारी आहे. थँक्यू सो मच. सगळ्यांनी मला मेसेज टाका, म्हणजे तुम्हाला याची सिलेबसची पीडीएफ दिली जाईल. ओके, थँक्यू सो मच. बाय. थँक्यू. नमस्ते सगळ्यांना. नमस्ते सर्वांना. नमस्ते मॅम.